ओम श्री साईनाथाय नमः। राज्य आपले अनमोल, बोल महाराष्ट्र बोल, हे बोल महाराष्ट्र बोल. वाजव रे विचारांचा ढोल, राजकारणाला सोल, सांग पर्यावरण बोल, बोल महाराष्ट्र बोल. रोज भरतो या टोल, जीवाला नाही मोल, याला त्याला तोल, राज्य आपले अनमोल, हे बोल महाराष्ट्र बोल. नेत्यांचे आठव बोल, अनाचाराचे गुपित खोल, नजर फिरव तू गोल, हे बोल महाराष्ट्र बोल, हे बोल महाराष्ट्र बोल, हे बोल महाराष्ट्र बोल. जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं म्हणणारा मोहम्मद इक्बाल एकदा रडला. या देशाची फाळणी झाल्याबरोबर तो लगेच म्हणतो की मुद्दत गुजरी है, रंजो गम सहते हुए शर्म से आती इस वतन को वतन कहते. या देशातल्या त्या मोहम्मद इक्बालला का रडावं लागलं? राजकारणासाठी, त्या देशातील नंगानाच पाऊल जाती व्यवस्थेसाठी. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या या राजकारणाबद्दल बोलताना मी चंद्रपूरवरून आलेला आहे अनिरुद्ध वणकर तुमच्याकडे काही मतं मांडून दणके सोडून जाणार आहे. मित्रांनो, राजकारण म्हणजे इमानदार माणसांचं काम आहे हे तर खरंच. पण राजकारणामध्ये बेईमान लोकांनी तर आपला पाळणा सुरू केला ना, त्याला आता कोण काय म्हणून? याच्यासाठी बदमाश कोण असेल तर तुम्ही ना आम्ही, तुम्ही आम्ही म्हणजे सारेच लोक. एकही माणूस या देशात जन्माला आलेला म्हणजे जो आता वयाच्या 18 वर्षानंतर पुढे मतदानाचा अधिकार बजावतो तो माणूस नालायक ठरलाच. हे असंच राजकारण आहे. मुद्दते गुजरी है, रंजो गम सहते हुए शर्म से आती इस वतन को वतन कहते हुए सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा म्हणणारा तो इक्बाल रडतोय. त्याचं कारण असं, या देशातलं राजकारण जाती व्यवस्थेचं ठरलं. छत्रपती शाहू महाराजांचं, फुल्यांचं, आंबेडकरांचं, सावित्रीचं, या देशातील जिजाऊंचं राज्य जाती व्यवस्थेचे बळी ठरणारे राजकारणी पडलेत. हिंदू मुसलमानांचे दंगे, हिंदू शिखांचे दंगे, मुसलमान बुद्धांचे, हिंदू बौद्धांचे झगडे, हे सगळे सुरू असताना आज आम्ही राजकारणी माणसांनी स्वतःच्या स्वतःसाठी विदर्भाची मागणी करू लागलो. किती मागणार मित्रांनो, किती मागणार? 1 मे 1960च्या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महोदय या महाराष्ट्राला 50 वर्ष झालीत, पण भ्रष्टाचार काही संपलेला नाही. राजकारणाची माणसं तुम्ही जर तुमच्या डोळ्यातून पाहाल, इमानदारीने पाहाल, तर ती माणसं सरपंच पदापासून ज्या मुख्यमंत्र्यांच्या पदापर्यंत येतात, ज्या आमदार खासदारांची निवड करून ती माणसं येतात, ती ग्रामीण भागातल्या माणसांना मुठभर चिवडा, कब्भर देशी मोहाची दारू देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात्मक चळवळीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानात्मक मूल्यांचा आधार सोडून देऊन ती माणसं टाटा बिर्लाला दिलेल्या मतदानाचा अधिकार असो की या नागपुरातला रिक्षा चालवणारा एक गरीब रिक्षा चालक असो, दोघांच्या मताची किंमत करोडो रुपये आहे. वन वोट वन मूल्य, वन वोट वन मॅन वन, हे तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राजकारणाच्या माणसाने दिलं की एक मत जर करोडो रुपयाचं असेल तर हे एक मत तुम्ही विकले जातं. आणि विकवणारी ही माणसं, राजकारणी माणसं आता या देशात आहेत. रोजचे भ्रष्टाचार आहेत. मोनिका कांड झालं, राजकारणाचा बळी. शेतकऱ्यांच्या आत्महत्यात राजकारणाचा बळी. पोटातलं स्त्री भ्रूण हत्या होणे हे राजकारणाचंच कारण आहे. राजकारणामध्ये म्हणजे राजकारण राबवणारे नालायक आहेत.
जी माणसं तिथे संसदेत विधानसभेत बसली आहे ती शेतकऱ्यांच्या हिताचाच प्रश्न निर्माण करत नाही. भ्रष्टाचाराने रोज आमच्या विळख्यामध्ये सापडलेलं आहे. राज्य सरकार असतं किंवा केंद्रीय सरकार असतं, ही माणसं देश कशी चालवते? निवडणारी माणसं आम्ही नालायक आहोत, आम्ही नालायक आहोत. चांगली माणसं म्हणू की आम्ही चांगली माणसं कधी जायचं राजकारणात? कसं जाणार? तुम्ही येऊ देत नाही ना, तुम्ही भाषणं देता. या देशाला स्वातंत्र्याच्या 64 वर्षानंतर भाषणं खूप झाली. राशनं देणारे इमानदार नेते भेटले नाहीत. त्याचं कारणही तसं होतं. मायचं स्वातंत्र्याचं लुगडं फाटकं जशाचं तसंच दिसलं. स्वातंत्र्याच्या 64 वर्षानंतर त्या शेतकऱ्याच्या अंगावरचं टोपी, त्याचं धोतर फाटकं तसंच दिसलं. माणसं बदलवणारे आले नाही हो, मजाकबाजी करायला आलेत राजकारणी माणसं. तुम्ही कितीही मुख्यमंत्री व्हा बाई, पण जयललिताबाई तुमच्याकडे 16,000 जर साड्या येत असतील तर राजकारण तुमचं किती फायद्याचं? या देशाचा, या महाराष्ट्राचा, या राज्याचा कोणीही मुख्यमंत्री असो, तो जर आदर्श घोटाळ्यावरून जर खाली होत असेल तर या देशातल्या राज्याच्या राजकारणाला काय अर्थ आहे? राजकारण निवडणारी माणसं नालायक. जी माणसं आम्ही निवडून देतो ती माणसं आम्ही बेईमान होत आहोत, कारण आम्ही आमच्या मताची किंमत ओळखत नाही आहोत. अत्यंत मोलाचा संदेश एवढाच आहे, माणसं निवडताना आम्ही चूक करतो, मूठभर चिवडा खातो. हा शहरातली माणसं थोडीशी बिअर बारमध्ये 2 मटण खातात. फरक आमच्या खेड्यातला वेगळा. आम्ही जंगलात फिरणारी पोरं. ह्या देशातला नक्षलवाद असाच निर्माण होतो का? या देशातला प्रांतवाद असाच निर्माण होतो का? राजकारणामुळे. राजकारण स्वच्छतेचं नाही आहे, पण नाही म्हणून मीही माझा अधिकार गमवू का? मी काहीतरी केलं पाहिजे ना. मला करण्याची संधी मात्र या नेटवर्किंगने दिलेली आहे, अप्रतिम मीडियाने दिलेले हे महत्त्वाचं पाऊल आहे. यांनी जर संधी दिली नाही तर मी माझा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकांपर्यंत कसा पोहोचू की राजकारणात काम करणाऱ्या युवकांना तुम्हाला यायला हवा. छत्रपतींचं राज्य आहे, महाराष्ट्रांचं, फुले आंबेडकरांचं राज्य, सावित्रीचं आहे. या महाराष्ट्रात आम्ही गुंडागर्दीला किंवा व्यसनाच्या अधीन असलेल्या तरुणांना किंवा बिअरबारमध्ये एकदा बंद करून बिअरबार सुरू करणाऱ्या आमदारांना, मंत्र्यांना आम्ही हाकलून लावण्यासाठी आम्ही आमचे युवक महाराष्ट्रात आणायला हवेच. आणि म्हणूनच मी इथे थांबतोय. धन्यवाद. लाखो मेले शहीद झाले, स्वातंत्र्यास्तव झेलून गोळ्या, अर्धशतकही खाऊन झाले तरीही त्यांच्या खाली जोळ्या. देवधर्मान मंदिर मस्जिद ही तर त्यांची खेळाखेळी, भूल देऊनी भोळी जनता शेकून घेती आपली पोळी. गोरे आले निघून गेले, गोरे आले निघून गेले, काळे छातीवर शिरजोर, अंधाराची मशाल हाती घेऊन फिरती हे बिगचोर, घेऊन फिरती हे बिगचोर. ही दाहकता, ही दांभिकता, ही अगतिकता आजच्या भारतीय राजकारणाची आहे. भारत 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा असतानाच विविध समस्यांच्या साखळ्यांनी जखडलेला आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, भाषिक प्रश्नांनी सामान्य जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आणि म्हणून आजही देशात अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, बेकारी, बेरोजगारी, दारिद्र्य, उपासमार, कुपोषण, भ्रष्टाचार, भूकमरी, दुःख आणि दैन्य पाजवीला पुजलेले आहे. भारतीय राज्यघटनेने आम्हाला स्वातंत्र्य आणि समतेचे अधिकार दिले. आम्हाला स्वराज्य मिळालं, सुराज्य किंवा रामराज्य अजूनही मिळाले नाही. आजही देशात जातीय दंगली सुरू आहेत, फुटी वृत्ती निर्माण होत आहे. एकंदरीत काय तर या देशाची एकता, एकात्मता आणि पर्यायी लोकशाही धोक्यात आले. या राजकारणात महात्मा गांधीजींचे अनुयायी कधीचेच कैलासवासी झालेले आहेत. आता उरले आहेत पप्पू कलानीचे आश्रयदाते, दाऊद भाईचे पुरोगामी या रोमेश शर्मा आणि नंबर 2 ची कमाई करणारे धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी नेते. आणि म्हणूनच आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, पाकिस्तान पासून अफगाणिस्तान पर्यंत, नागालँड पासून गोरखालँड पर्यंत, बंगाल पासून बिहारच्या रबडी पर्यंत आणि दिल्ली पासून तामिळनाडूच्या दिल्ली पर्यंत अस्थिर वातावरण, दिगरगट्ट शासन, कोडगे प्रशासन आणि सामान्यांच्या रक्तांवर नेत्याचे पोषण सुरू आहे. मित्र, इथे न्यायसंस्था, राज्यसंस्था आणि शासन संस्था हे शोषण पीठे आणि कत्तलखानी ठरलेली आहेत. मंडळ, मंत्रिमंडळ ही जेलखानी ठरलेली आहेत. आणि म्हणूनच स्वार्थी, लोभी, ढोंगी, दलबदलू, सत्ता लोलुप, सत्ता भिमुख, भ्रष्टाचारी, डल्ला मारू राजकारणी तयार होत आहेत. समाजाचे उंदीर आणि सोसायटीचे क्रीम तयार होत आहेत. असे हे भ्रष्ट राज्यकर्तेच स्वतःचा भेष बदलून देश विकायला निघालेले आहेत. आणि म्हणून ही सद्य परिस्थितीबद्दल सामान्य जनता आक्रोश करते आणि मला विचारते आहे, हेच का स्वातंत्र्य ज्याची गीता आम्ही गायले? हेच का स्वातंत्र्य ज्याचे गीता आम्ही गायले? हेच का ते स्वप्न ज्याचे स्वप्न आम्ही पाहिले? हाच का तो सूर्य ज्याची रात्र नाही संपली? हाच का तो देश ज्याला रक्त आम्ही पाजले? देशाला पंतप्रधान आहे, नेता राहिलेला नाही. कोणत्याच पक्षाजवळ राष्ट्रीय चारित्र्याचे
नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही. प्रत्येक उगवणारा दिवस एक भयान परिस्थिती घेऊन येत आणि माणसातील अंतर छाटून टाकत आहे. भगवे निळे हिरवे पिवळे नेते तयार होतात आणि या राष्ट्र मंदिराला उंदीर खुशीप्रमाणे पोखरतात. मित्रांनो, पूर्वी सत्ता हे सेवेचे मिशन होते. आज ती एम्बिशनची प्रतीक झालेली आहे आणि सामान्य जनमानसाचे प्रश्न आहेत तसेच आहेत. आज मेळघाटमध्ये कुपोषणाने आकांत मांडला आहे. शेतकऱ्यांची अंत्ययात्रा सुरू आहे. दुसरीकडे माझा गणपती दूध पितो आहे. पोखरणचं परमाणु परीक्षण पाहून माझा गौतम बुद्ध हसतो आहे. ही विसंगती केवळ आणि केवळ भारतीय राजकारणाची आहे. या भ्रष्ट राज्यकर्त्यांमुळेच आज देशातील 60% जनता अडाणी आणि अशिक्षित आहे. 30% जनतांना 2 वेळचं पोटभर जेवण नाही. 54% जनता आजही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. ही सद्य परिस्थिती बघून एक मुलगा अतिशय केविलवाण्या अवस्थेत आपल्या आईला प्रश्न विचारतो आहे, माय सांग तो देश कुठे? माय सांग तो देश कुठे आहे? इक्बालच्या गीतासारखा तो देश. हा देश रहीम चाचाच्या दारूभट्टीसारखा की आपल्या गलिच्छ वस्तीसारखा? या सुजलाम सुफलाम देशात तुला एकदाही पाहिलं नाही माय पोट भरून खाताना आणि मला पोट भरून देताना. माय सांग तो देश कुठे आहे? नैतिकता, मौलिकता, वैचारिकता, मानवता, माणुसकी आजच्या भ्रष्ट राज्यकर्त्यांनी धाब्यावर बसवलेली आहे आणि म्हणूनच समता, ममता, जयललिता त्यांच्या मानगुटीवर बसते. सरकार कधी 13 दिवस तर कधी 13 महिन्यासाठी टिकत आहे. अशा प्रकारे सरकारची तेरवी सुरू आहे. त्यात सामान्य जनता भरडल्या जाते. आणि म्हणूनच जाता जाता मी एवढंच म्हणेन की महासत्ता होण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारताला सक्षम होण्यासाठी सर्वप्रथम राजकारणात एकजिनसीपणा, एकसूत्रपणा, एक संघपणा आणावा लागेल. मानवी एकात्मता आणि सामाजिक एकात्मता टिकवावी लागेल. या देशाची एकता आणि एकात्मता कशी अबाधित ठेवता येईल याचा विचार करावा लागेल. देशाचा विचार करताना केवळ मेट्रो सिटीचा विचार करून चालणार नाही, तर गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागाचा सुद्धा विचार करावा लागेल. तेव्हा जाता जाता मी आवाहन करेल, मित्रांनो उठा, मतदारांना उठा, हाकलून लावा या गुंडांना, दल बदलून नेताना, डायनोसॉरच्या अवशेषांना आणि पर्दाफाश करा. मशाल पेटवा क्रांतीची. या भारताला बलशाली, अखंडशाली आणि समृद्धशाली करण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. गेली 4-5 दिवस या संपूर्ण भारतामध्ये आंदोलनाचा एक महाकुंड सन्मान पूर्ण होत होता. आता झाला तो. हे सगळं एक पत्रकार म्हणून कव्हर करत असताना ज्या असंख्य लोकांशी मी बोललो, ज्या असंख्य लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, ज्या असंख्य लोक टी व्हीवरती, वर्तमानपत्रावरती, ट्विटरवरती, नेटवरती सगळीकडे भरभरून बोलत होते, त्याच्यातून राजकारण, भारताचं राजकारण आणि इथल्या राजकारणाविषयी जे काही मत पुढं आलं ते मात्र सगळ्यांना आता नवं राहिलेलं नाही. कोणी त्यांना चोर म्हणाला, कोणी डाकू म्हणाला, कोणी पांढऱ्या कपड्यातला दरोडेखोर म्हणाला, कोणी काही म्हणालं तर कोणी काही म्हणालं. खरं तर ह्या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजे आमच्या राजकारण्यांच्या समोरचा हा खऱ्या अर्थानचा आरसा आहे आणि ह्याच माझा विषय आहे. ह्या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजेच आजचं हे राजकारणाचं वास्तव आहे. हे आहे आमचं असं राजकारण. मी विलास बडे आपल्यासमोर विषय मांडतोय. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. कौटिल्य असं म्हणाला की समाज परिवर्तनाचं सत्ता हे एक माध्यम आहे, ते एक शस्त्र आहे. जर सत्ता परिवर्तनाचं हे शस्त्र असेल, सत्ता हे जर समाज परिवर्तनाचं शस्त्र असेल तर तो त्या ठिकाणी असं म्हणतो की त्याला नैतिकता आणि आदर्श ह्या निगडीत असल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय ते राजकारण असू नये. म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी जे राजकारण करावं लागतं त्याला तुमची नैतिकता असावी लागते. परंतु आम्ही जर भूतकाळाकडे बघितलं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये, अनेक दशकांमध्ये याच्या अगदी उलट दिसतंय. काही सन्माननीय अपवाद वगळता. मित्रांनो, मी फार भूतकाळात जास्त रमत नाही. 150 वर्षांपूर्वी पेक्षा 50 वर्षांपूर्वी येतो. 50 वर्षांपूर्वी स्वातंत्र्याचं स्वप्न उराशी बाळगून रस्त्यावरती उतरणारा इथला जो माणूस होता, त्या माणसाने या देशाचं, स्वतंत्र भारताचं जे स्वप्न मनामध्ये बाळगलं होतं ते स्वप्न उराशी बाळगून स्वातंत्र्य लढ्यात तो उभा राहिला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याच्या लढ्यात आलेली ती पहिली पिढी या देशाचा विकास करण्यासाठी, या देशाचा भाग्योदय करण्यासाठी आता आम्ही पुढे सरसावलोय. हे सांगत
घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजकारण, राजकारण हे सत्ता संघर्षाचं आणि समाज परिवर्तनाचं हे माध्यम म्हणून तो समाजात उतरला, राजकारणात उतरला आणि हे राजकारण इथपर्यंत होतं. दुसरी पिढी आली, त्या दुसऱ्या पिढीनं मात्र हा धंदा केला. राजकारण हा पैसा मिळवण्याचा सर्वात मोठा धंदा झाला. त्याच ठिकाणी या देशाच्या राजकारणाचं अधःपतन झालं. या देशाचं राजकारण खऱ्या अर्थानं संपलं. या देशातल्या राजकारणाचं सत्ताकरण जे होतं ते सत्ताकरण पुन्हा धंदेवाईक झालं आणि धंदेवाईक जेव्हा या देशात घडले, या राजकारणात यायला लागले, तेव्हा मात्र या देशाच्या लोकशाहीला हादरे बसायला लागले. मित्रांनो, जेव्हा आजचं राजकारण असं आहे असं मला म्हणावं लागतं, हा विषय या ठिकाणी मिळावा लागतो. हा राजकारण काय आहे? लोकांच्या मनात आज राजकारणाविषयी, सर्व सुशिक्षित शिकल्या सवरलेल्या लोकांच्या मनात या राजकारणाविषयी इतकी भावना, तीव्र भावना का आहे? ही निराशा का आहे? ही अस्वस्थता का आहे? त्याचं कारण आहे, गेल्या 50 वर्षात आम्ही या राजकारणाचं जे भोगलं आहे, आम्ही संवेदनशील आहोत, आम्ही खूप भोगलोय. आता जी प्रतिक्रिया होती ती आजपर्यंत भोगलेल्या सगळ्या प्रतिक्रिया होती, सगळ्या घटनांची ती प्रतिक्रिया होती. आम्ही किती सहन केला. नैतिक मूल्य कधीच गळून पडलेले आहेत. राजकारण आता हे फक्त आणि फक्त हे शिड्या चढण्यासाठीचं एक माध्यम झालंय. समाज परिवर्तन याच्यातून कधीच गळून पडलंय. आता राहिली आहे ते फक्त अंगावरची खादी, चारित्र्य कधीच गळून पडलंय असं म्हणण्याची वेळ आली आहे. तुमच्या मनात, माझ्या मनामध्ये राजकारणाविषयी जी घृणा आहे, जो तिरस्कार आहे, तो तिरस्कार इतक्या लवकर निर्माण झाला नाही, एक रात्रीत निर्माण झाला नाही. तो चुकीचा आहे असं नाहीये, पण सगळं राजकारण ही चुकीचं आहे असं नाहीये. परंतु गेल्या 50 वर्षाच्या राजकारणात आम्ही जे भोगलं त्याची ही प्रतिक्रिया आहे असं मला वाटतं. हा विषय त्याचाच एक द्योतक आहे असं मला वाटतं. या विषयाचा जेव्हा आपण सखोल विचार करायला लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की जे विचार असतात, विचार या राजकारणातून बाहेर पडले आणि बाहेर पडलेल्या राजकारणातून आज झालेला आहे. आणि या सगळ्या राजकारणातून 2 मतप्रवाह आले. हे राजकारण असं आहे म्हणत आम्ही बाहेर पडलो. 2 आहेत, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू या राजकारणातून पुढे आल्या. सकारात्मक जेव्हा बाजू आली तेव्हा अण्णा हजारे आणि जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन आलं. या राजकारणाला आपण बदलूयात असं म्हणून राजकारणात काहीतरी करू घडणारी पिढी पुढे आली. दुसरी पिढी मतदानापासून वंचित राहिली. आज 50% पर्यंत मतदान आलं. ह्या 2 प्रतिक्रिया होत्या या राजकारणाच्या आजच्या अवस्थेचं. ही राजकारणाची जी अवस्था झाली याची ही प्रतिक्रिया होती. जर या राजकारणाची अवस्था बदलली नाही, लोकांचा राजव्यवस्थेवरचा जर विश्वास असाच उडत राहिला तर एक दिवस या लोकशाहीला, या देशातल्या लोकशाहीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यवेत्याची किंवा राजकारणातल्या विशेषज्ञाची गरज नाही, हे लोकांना आता कळून चुकलंय. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ॲक्टिव्ह झाल्यानंतर, आम्ही पार्टिसिपेट केल्यानंतर आम्ही बदलू शकतो. हा समाज बदलला पाहिजे कारण लोकांनी इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. लोकांनी आता बदल केला पाहिजे कारण सगळ्या गोष्टी घरात बसून आता होणार नाहीत. आम्हाला व्यक्त व्हावं लागेल. व्यक्त झालं तर मोठी सत्ताही याच्या पुढं आम्हाला झुकायला भाग पडेल. हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. या पुढे जाऊन मी एकच सांगेन की आज हे राजकारण आहे, वाईट आहे, हे सगळ्यांना मान्य आहे. परंतु या राजकारणातून आम्हाला मार्ग काढावा लागेल. आजचा तो तरुण व्यक्त होत होता, ट्विटरवरती व्यक्त होत होता, आता ते आम्हाला प्रत्यक्षात आणावं लागेल. आजपर्यंत ज्या तरुणांना आम्ही सांगितलं की तो फक्त सेलिब्रेशन आणि सेलिब्रिटी याच्यामध्ये अडकलाय, तो त्यातून बाहेर पडून आम्हाला रस्त्यावरती यावं लागेल. देशाचा विचार करून, देशासाठी आम्ही सुद्धा विचार करतो, त्याचं देणं घेणं आम्हालाही आहे, हा विचार आता तरुणांनी दाखवावा लागेल. तर पुढची पिढी या ठिकाणी येईल. आज सगळं निराशावादीचं वातावरण असलं तरी मला या ठिकाणी एक वाक्य आठवतं. ते वाक्य या ठिकाणी सांगणं खूप महत्त्वाचं आहे आणि तीच या देशातल्या सगळ्यात मोठी भावना या ठिकाणी जन्म घेणार आहे. आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे आज असे असले तरी असे असणार नाही. हे आज असे असले तरी असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे, आम्ही स्वस्थ बसणार नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा विषय आहे, हे असं आहे राजकारण. आदर्शाचा हवाला घेऊन चाऱ्याचं करतात म्हणे समाजकारण. आदर्शाचा हवाला घेऊन चाऱ्याचं करतात म्हणे समाजकारण. गरीब होतो अधिक गरीब, श्रीमंत होतो श्रीमंत, याला म्हणे नियती कारण. हे असं आहे राजकारण, हे असं आहे राजकारण. मित्रांनो, पाश्चात्य संस्कृतीत जर पॉलिटिक्स या शब्दाचा अर्थ आपण बघितला तर ऑथोराइज रेग्युलेशन इन कम्युनिटी इन पब्लिक स्पिअर असा घेण्यात येतो. आणि भारतीय संस्कृतीत जर चाणक्याच्या अर्थशास्त्राप्रमाणे राजनीती या शब्दाचा जर अर्थ आपण बघितला तर व्यक्तिनिर्मिती, व्यक्तिनिर्मितीतून समाजनिर्मिती आणि समाजनिर्मितीतून राष्ट्रनिर्मिती असा घेण्यात येतो. पण प्रत्यक्षामध्ये आज आपल्याला असं या दोन्ही व्याख्यांचा जर आपण विचार केला
तर प्रत्यक्षात आपण आज काही या दोन्ही वाक्यांचं इम्प्लिमेंटेशन, याचं अंमलीकरण आपण बघू शकत नाहीये. याला कारण असं की मुळात नीतिमत्ता, नीतिमूल्य हेच आजच्या समाजाचे, हेच आजच्या व्यक्तीचे घसरत चालले आहेत. आपण फक्त राजकारण्यांना दोष देऊन थांबतो, पण गोष्ट तिथे संपत नाही, गोष्ट तिथे सुरू होते. आपण ज्यावेळेस राजकारण्यांना दोष देतो त्यावेळेस आपण स्वतःचा किती विचार करतो, स्वतःच्या कृतींचा किती विचार करतो, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मला इथे आर्य चाणक्यांची गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांच्याकडे ज्यावेळेस सिकंदराचा राजदूत त्यांच्या भेटीला आला होता त्यावेळेस ते आपल्या झोपडीत दिव्याच्या उजेडात त्यांचं काम करत होते. ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्यांनी एक दिवा मालवला आणि दुसरा सुरू केला. तो त्यांच्या राज्याच्या परिस्थितीवर भाष्य करायला लागला, त्यांच्याशी बोलायला लागला. त्यावेळेस त्यांनी तो दिवा चालू ठेवला होता, पण ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या स्वतःविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी तो आधीचा लावलेला दिवा विझवला आणि दुसरा चालू केला, दुसरा लावला. हे असं त्यांचं सतत वारंवार चालू होतं. त्या राजदूताला काही कळेच ना की आर्य चाणक्य असा एक दिवा वारंवार विझवतात, दुसरा का लावतात, परत दुसरा विझवतात, पहिला का लावतात. त्यांनी जेव्हा पूर्ण त्यांचं संभाषण संपलं त्यावेळेस त्यांनी ह्या प्रश्नाचा उलगडा करायचं ठरवलं राजदूतांनी. आणि त्यानंतर राजदूतांनी प्रश्न विचारला की आर्य, मी मगापासून आपल्याला नमूद करतो आहे की आपण एक दिवा विझवता, दुसरी गोष्ट चालू झाली की दुसरा चालू करता, पहिला विझवता, असं का? तेव्हा चाणक्य त्यांना म्हणाले की ज्यावेळेस तुम्ही माझ्या राज्याविषयी बोलत असता त्यावेळेस त्या दिव्यातलं तेल ही माझ्या राज्याच्या खजिन्यातनं मी वापरत असतो, पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल मला प्रश्न विचारता त्यावेळेस ते माझ्या राज्याचं तेल मी खर्ची घालत नाही, तर ते माझ्या स्वतःच्या कमाईचं तेल असतं. ही गोष्ट आजच्या राजकारण्यांमध्ये किंवा आपल्या स्वतःत तरी आपल्याला कुठे बघायला मिळते? आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आपण राजकारणात दोष देतो, पण आपली सुद्धा वृत्ती बळावते की हपापाचा माल गपापा मिळताय ना आपल्याला, मग कोणाचं का असे ना आपण ते घ्यायचं, आपण ते स्वीकारायचं. आपण ही दृष्टी ठेवत नाही की आपण ह्याला लुटतोय, त्याला लुटतोय, त्याला लुटतोय. मित्रांनो, लूट खूप छोटी छोटी असते, छोट्या छोट्या गोष्टींना सुरू होते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती खूप वाढत जाते. ही गोष्ट इथे नक्कीच नमूद करायला पाहिजे. जर आपण हे सतत असंच चालू ठेवलं तर एक दिवस असा होईल आपल्याला म्हणावं लागेल की उठा के ले गए मुझे वो लोग सूली तक, उठा के ले गए वो लोग मुझे सूली तक, मैं चिखता रहा कि यारो मेरा बया ले लो, कि यारो मेरा बया ले लो. ह्या गोष्टी आपण इथेच नमूद करायला हव्या. कारण ज्यावेळेस राष्ट्राचा, देशाचा, समाजाचा प्रश्न येतो त्यावेळेस राजकारण हे फक्त राजकारण्यांपुरतं मर्यादित राहत नाही, ते फक्त आदर्श घोटाळ्यांपुरती, हवाला घोटाळ्यांपुरती मर्यादित राहत नाही, तर ते तुम्हा आम्हांच्या रोजच्या दैनंदिनीचा विषय होऊन बसतं. ह्या गोष्टी सामान्य माणसांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आता उदाहरण अगदी छोटंसंच घ्यायचं झालं तर माफ करा, मी आधीच सगळ्यांची माफी मागते, पण मला बोलणं अनावर होतं आहे की मगाशी माननीय मंत्री जे आले होते आपल्याकडे, अनिल देशमुख, आणि बऱ्याच त्यातल्या बसलेल्या लोकांपैकी, श्रोत्यांपैकी मागणी केली. त्यांनी आधीच्या लोकांच्या झालेल्या संभाषणात संयोजकांनी म्हटलं की आम्ही त्यांना प्रमाणपत्र प्रदान करतोय, पण त्या लोकांनी, काही जणांनी मागणी केली की त्यांनाच का, फक्त आम्हालाच का नाही? तर हा मुद्दा इथे उपस्थित होतो की जी गोष्ट आपण केलीच नाही त्याचं प्रमाणपत्र आपण घेतो, ज्या गोष्टीचं प्रमाणच अजून सिद्ध झालेलं नाही त्या गोष्टीचं प्रमाण आपण आधीच त्यांना मागून घेतलेलं आहे. हे म्हणजे कसं की न खोदलेल्या विहिरीचं पाणी पिण्यासारखं आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट आपल्यापासून सुरू होते. जी गोष्ट सामान्य माणूस करतो तीच गोष्ट राजकारणी करतात की ज्या गोष्टी घडतच नाही त्याचे कागदोपत्री सगळे लेखेजोखे त्यांच्या तिथे लाल फितशाहीमध्ये तयार असतात. ह्या गोष्टीचा विरोध जर आपण इथे करू शकलो नाही तर आपण कुठेच करू शकणार नाही. हे असं आहे राजकारण, हे असं आहे राजकारण, हे कसं आहे राजकारण, ह्याचा विचार आपण स्वतःच करायला पाहिजे. सुरुवात स्वतःपासून होते, सुरुवात राजकारणांपासून होत नाही. आणि जेव्हा आपण स्वतःला पडताळून पाहू, जेव्हा आपण स्वतःचं निरीक्षण करू तेव्हाच ही गोष्ट सिद्ध होईल. आणि मला आता इथे सांगताना अत्यंत आनंद वाटतोय की आता मात्र मी मगाशी जसं ज्याप्रमाणे म्हटलं की मी बोलली होती त्यामुळे मी प्रमाणपत्रही घेतलं नाही, पण आता मी विहीर खोदलेली आहे आणि त्या विहिरीचं पाणी पिण्याचा मला पूर्ण हक्क प्राप्त झाला आहे. त्यामुळे संयोजकांपैकी कोणीही मला प्रमाणपत्र दिलं तरी मला मनपूर्वक आनंद होईल. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांना अभिवादन करून आजच्या परीक्षक मंडळींना आणि अप्रतिम मीडियाच्या सर्व मान्यवरांना अभिवादन करून मी खेमराज भोयर, मुक्काम पोस्ट VC, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर, असं हे आहे राजकारण या विषयावर मी बोलणार आहे. मित्र हो, देश हा आझाद करण्या कोण होते भांडले, कुणी चालवल्या तलवारी आणि रक्त कुणाचे सांडले, 2
पैसा कोटली ही लोकशाही, अरे कोण झाले शहीद आणि पुतळे कुणाचे मांडले. आज या महाराष्ट्रामध्ये नाही तर या देशामध्ये चोर, डकेट, हरामखोर, राजकारणी, बलात्कारी या लोकांना आमदार खासदार होण्याचा मान मिळत आहे आणि हे तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहता. हे असं आहे राजकारण, हे असं आहे राजकारण. अरे इथे करोडोचे घोटाळे होत आहेत, अब्जोचे घोटाळे होत आहेत, 2G स्पेक्ट्रम सारखा घोटाळा होत आहे आणि आपण मात्र उघड्या डोळ्यांनी या चोर, हरामखोर, नारायक लोकांना ठप्पे मारत आहोत. इथला टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, मफलार, बजाज, मालपानी, लालपानी यांना एकाच मताचा अधिकार आहे आणि इथला लंगडा, लुला, शोषित, दलित हा तुमच्या आमच्या सर्वांना एकच मताचा अधिकार आहे. मग अशा हरामखोर लोकांना तुम्ही निवडून का देता? अशा हरामखोर लोकांना तुम्ही का निवडून देता? या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 64 वर्ष झाली आहेत जवळपास आणि 60 वर्ष या देशाला लोकशाही मिळून झाली आहे. मित्र हो, लोकशाही मधून तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे आणि तो मतदानाचा अधिकार तुम्हाला योग्य प्रकारे दर 5 वर्षांनी तुमचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे आणि तेव्हाही तुम्ही अशा मुठभर चिवडा आणि खोटभर दारूसाठी हा आपला अमूल्य मताचा अधिकार विकता. अरे छी तुमच्या जिंदगीवर, अशी म्हणण्याची पाळी आज इथल्या राजकारण्यांनी आणली आहे. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, हजारो आमच्या माया बहिणी उघड्यावर पडून आहेत. एकीकडे खाऊ खाऊ मरणारी लोक आहेत तर एकीकडे उपाशी मरणारी लोक आहेत, मेळघाटात उपाशी मरणारी लोक आहेत आणि याच राजकारण्यांचं पुण्यप्रताप आहे. इथे पेपर वाटणारे लोक आता लाखो करोडो रुपयामध्ये खेळत आहेत. कालचे स्कूटरवर जाणारे लोक एरोप्लेन मध्ये उडत आहेत. अरे कुणाचा पैसा आहे, कुणाचा पैसा आहे, कुणाचं मत आहे? अरे हे मत तुमचं आहे. मग तुम्ही आपले राजकारणी निवडताना डोळस बनून पाहत का नाही? तुम्ही आपले राजकारणी निवडताना डोळस बनून पाहत का नाही? अरे मित्र हो, एकीकडे पॅरिस वरून कपडे धुवून येतात, एकीकडे या देशामध्ये पॅरिस मधून कपडे धुवून येतात आणि उघड्यावर आमच्या माय बहिणी आपली अब्रू झाकण्यासाठी अंगावर चिंदी सुद्धा भेटत नाही. असा हा देश सोने की चिडिया. मित्र हो, या देशातल्या पहिल्या महिला पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी यांनी नारा दिला होता गरिबी हटावचा. त्यांनी नारा दिला होता गरिबी हटावचा. या देशामध्ये 70% लोक आजही गरीब आहेत. गरिबी हटली नाही, गरीब हटून गेले. मित्र हो, या देशातल्या राजकारण्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. आज यांचे स्विस बँकेमध्ये खाते आहेत. या अनेक घोटाळे राजकारण्याचे आहेत. जगातले सारे घोटाळे फक्त या देशामध्ये होत आहेत मॅडम. आणि ही या देशाची शोकांतिका आहे. अनेक डिग्र्या घेऊन जा, अनेक राजकारण्यांचे कॉलेज आहेत, महाविद्यालय आहेत. मित्र हो, त्या महाविद्यालयामध्ये MA BEd झालेली माझी पत्नी आहे, नेट सेट झालेली माझी पत्नी आहे, 3 विषयात नेट आहे, PhD आहे. 20 लाख रुपये नाही द्यायला. अशी या देशाची शोकांतिका आहे. मित्र हो, कशा कशा प्रकारचं राजकारण या देशात. एका कॉलेजमध्ये माझी पत्नी ॲडिशनल प्रिन्सिपाल होती. त्याची पत्नी फक्त MA BEd होती. तिला ॲडिशनल चार्ज देण्यात आला. मित्र हो, असं हे राजकारण आहे. त्यानं ह्या 50-60 वर्षानंतर काँग्रेसनं राज केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की या देशामध्ये नवीन एक पार्टी आहे. ती पार्टीतले लोक साधू संतासारखे आहेत. गळ्यात रुद्राक्षाची माला घालतात, अंगावर भगवे भगवे कपडे घालतात. त्यानंतर आम्ही त्या इलेक्शनमध्ये धनुष्यबाण आणि कमळाला मतदान केलं. आम्हाला वाटलं 1 लाख लोकांना नोकरी, मागेल त्याला घर, 1 रुपया झुणका भाकर. त्या सर्व गोष्टी फोल ठरल्या. मित्र हो, 1 रुपया झुणका भाकर सोडा, तिथे समोसे विकल्या गेले, दारू विकल्या गेली. 1 लाख लोकांना नोकरी, एकाही लोकांना नोकरी भेटली नाही. कुठल्या तोंडाने या राजकारण्यांचा आम्ही डोक्यावर घेऊन फिरायचं? कुठल्या तोंडाने या राजकारण्यांचे जय जयकार करायचे? एकीकडे नक्षलवादासारखा प्रश्न सुरू आहे, त्या नक्षलवादी राजकारण्यांना घेऊन जातात
आणि दुसऱ्या दिवशी सोडून देतात. कोण पुरवठा करतो यांना? मित्र हो, या प्रश्नाचा सर्व विचार केला पाहिजे. आमचा नंबर लागो ना लागो, अप्रतिम मीडियाने एवढं बोलण्याचं स्थान दिलं. मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपले 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद. बरोरे हे असं आहे राजकारण, हा विषय मला आलेला आहे. माझे सद्गुरू तीर्थस्वरूप धोंडा महाराज देवलूरकर म्हणायचे, राजकारणाचा त्यांनी वेगळा अर्थ काढायचा. राज के लिए जहाँ रण होता है इसी को राजकारण कहते हैं. म्हणजे राज्यासाठी सध्या युद्ध आणि खुणच चाललेली आहेत. रण शब्दाचा अर्थ ते इंग्रजी घ्यायचे. सध्या देशामध्ये काय चाललेलं आहे, राजकारणी मंडळींनी सगळं विघटन करून टाकलं देशाचं. मी भारत नाव माझं ठेवल्यामुळं मला खंत आहे. या देशातल्या लोकांनी, राजकारणी मंडळींनी नेते वाटून घेतले, रंग वाटून घेतले, गल्ल्या वाटून घेतल्या, समाज वाटून घेतला. त्याचप्रमाणे संतांची सुद्धा पुण्यतिथ्या सगळं विघटन चाललेलं आहे. हे माझ्या दृष्टीनं दुःखद आहे. राजकारणी मंडळींनी खरं तर देशाची एकात्मता जोपासायला पाहिजे. मला काही गोष्टीचं उत्तरच सापडत नाही. राजकारणी मंडळींना जातीयता संपवायची आहे का वाढवायची आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही घरी गेल्यानंतर करा. जातीयता संपवायची म्हणावं तर शाळेच्या सर्टिफिकेटवर जात धर्म सगळंच लिहावं लागतं, आणि जातीयता वाढवायची म्हणावं तर आंतरजाती विवाह करणाऱ्याला शासन बक्षिशी देतं. म्हणजे त्यांना दोघांची मतं पाहिजे आहेत, हा भाग वेगळा. हे राजकारण सत्ता केंद्रित, संपत्ती केंद्रित झालेलं आहे. सत्तेशिवाय माणूस राहायला तयार नाही, आणि राजकारण हे संपत्तीच्या भोवती फिरत आहे. काय सांगू तुम्हाला दुर्दैवाची गोष्ट, कधी सत्ता साधन बनते आणि संपत्ती साध्य बनतं, आणि कधी संपत्ती साध्य बनते, साधन बनतं आणि सत्ता साध्य बनते. भरपूर पैसा खर्च करायचा आणि निवडून यायचं, सत्ता साध्य, आणि सत्तेचा दुरुपयोग संपत्ती मिळवायसाठी करायचा. तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. लोकसभेला उभा राहिलेला एक उमेदवार मतदान झाल्यानंतर आणि निकाल लागायच्या अगोदर स्वतःच्या घरी खोऱ्या तुम्हाला कळेल का नाही, मी शेतकरी असल्यामुळं ॲक्शन करतो, ते खोऱ्यानं माती उकरायचा. माती पहारे काहीतरी म्हणा, माती उकरायचा. घरचे म्हणू लागले याला वेळ लागले, कारण विनाकामाचं माती उकरत बसणं म्हणजे वेळच लागणं. गल्लीतले म्हणू लागले वेळ लागले, गावातले म्हणू लागले वेळ लागले. पण गावात एक शहाणा माणूस होता, तो म्हणाला याला वेळ म्हणू नका, निकाल लागलाय नाही ना, लागला नाही, मतदान झालंय ना, झालंय. मग हे खोऱ्यानं माती का उकरतंय त्याचं कारण सांगतो. निवडून आल्यानंतर खोऱ्यानं पैसा सावडायची तो प्रॅक्टिस करतोय, रियाज करतोय, रियाज. कारण गाण्याशिवाय रोज गायलं तर रियाज राहतो, रोज वाजवलं तर रियाज राहतो, रोज अभंग म्हणले तर पाठांतर राहतं. पैसे सावडायची तो रियाज करतोय, म्हणजे अभ्यास करतोय. तो वेडा नाही, त्याला दम येऊ नये पुन्हा पैसे सावडायला निवडून आल्यानंतर. आणि वास्तविक हे राजकारण सगळं संपत्तीच्या भोवतीत फिरू लागलेलं आहे. माझी घोषणा आहे, मेरा भारत महान, आणि काय हाणायचं आहे ते हान. कारण त्याचं असं आहे, ये राजा अजून 8-15 दिवसात सुटतो, त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याची मुलगी सुटते. काही होत नाही राजकारणाला. विनाकामाचं खटले चालवायला काही माणसाला उद्योग आहे. कोणत्या राजकारण्याला फाशी झालेली आहे? फाशीही होत नाही. ते मस्त IT मध्ये राहतात. म्हणजेच राजकारण पैसा सावडण्याचं एक उत्तम माध्यम झालेलं आहे. अहो, आपले सगळे पैसे बाहेर देशात आहेत. कोणाचे पैसे आहेत? मनमोहन सिंग का जाहीर करत नाहीत एवढे पैसे आहेत म्हणून? रामदेव बाबा उपोषणाला बसणार आहेत, का त्या अगोदर जाहीर करत नाहीत, चौकशी करत नाहीत? मी तर म्हणतो हे सगळे राजकारणी तिकडं घाण खतामध्ये द्यावे आणि हे सगळे पैसे भारत देशामध्ये आणावे, कारण यांचं काहीच दुसरा उद्योग नाही. राजकारण हे काय एका सुभाषितात म्हटलेलं आहे, वित्ते नृपालात भयम. वित्ताला चोराचं भय राहिलं नाही सध्या. वित्ताला, जमिनीला भय जे झालेलं आहे ते राजकारणी लोकांचंच भय झालेलं आहे. चोर बरा पण राजकारणी बरा नाही, कारण सगळं शेजमध्ये जमिनी घालून, कोणाच्या जमिनी आहेत? त्यांच्याच जमिनी आहेत, तेच खरेदी करतात. लाखोच्या करोडोच्या जमिनी स्वस्त भावामध्ये
घेण्याचं सत्ता हे एक उत्कृष्ट साधन झालेलं आहे. माझ्यासारख्यानं डोळसपणानं पाहिलं तर ही सगळी सत्ता संपत्तीसाठी वापरण्यासाठी या मंडळीचा उद्योग आहे. समाजकारण, जनहित हे सगळ्या गोष्टी बोलायच्या राहिलेल्या आहेत. कोणाला तळमळ नाही, कळवळा नाही, सगळे सारखे आहेत. विरोधी पक्ष सत्तेवर गेला तरी तेच काम चालू आहे, सत्तेवरले विरोधात आले तरी तेच काम चालू आहे. म्हणजेच राजकारण हे सगळं संपत्तीच्या भोवती फिरत आहे. सर्वसामान्य माणसाची कोंडी होत आहे. म्हणून मी तर असं म्हणेन, एकदा घरात आमदार, खासदार, मंत्री झाला, पुन्हा त्या घराण्याला परत चान्स नको, नवीन चान्स. म्हणून तर मला निगेटिव्ह मताचा अभिमान वाटतो. हे सगळे आम्हाला पसंत नाहीत. ह्या निगेटिव्ह मताचं एकदा आलं पाहिजे, त्याच्याशिवाय लोकांमध्ये खरी लोकशाही रुजणार नाही. लोकांनीही या बाबतीत दक्ष राहावं. असं राजकारण आपल्या देशाचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. स्वच्छ चारित्र्याची माणसं राजकारणात आली पाहिजेत, तरच देशाला भवितव्य उज्ज्वल आहे. आणि नीतिमान स्वच्छ चारित्र्य निर्माण करणारी पिढी म्हणजेच वारकरी संप्रदाय आहे. म्हणून चारित्र्य संपन्न, संस्कार संपन्न माणसं या देशात राजकारणात यावेत, ही देवाच्या चरणी प्रार्थना. 2 शब्द थांबवतो. माझा आजचा विषय हे असं आहे, राजकारण. शौर्याचा धडा देणाऱ्या राजमाता जिजाऊ, हर हर महादेवाचा गजर करत शत्रूंच्या आत शिरून त्यांच्या छातीवर विजयाचा झेंडा रोवून येणारे शिवाजी महाराज, मराठ्यांच्या हक्कासाठी झगडणारे संभाजी महाराज, बहुजनांसाठी आपुलकीने कार्य करणारे राजर्षी शाहू महाराज, मुलाला पाठीला बांधून घोड्यावर स्वार होऊन ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतल्या अशा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई व आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब माझ्या भारत भूमातेच्या रक्षणार्थ पणाला लावणारे व ज्यांना शहीद म्हणून गौरवण्यात आले अशा शहीद बांधवांना मानाचा मुद्रा करून मी बोलण्यास सुरुवात करतो. माझा आजचा विषय हे असं आहे, राजकारण. हे असं आहे राजकारण. नेत्यांचे भरतात घरे व गरिबाचं होते मरण. हे असं आहे राजकारण. मित्रांनो, सर्वांना माहीत आहे, हे राजकारण व राजकीय पक्ष आपल्या देशाचा विकास व्हावा, आपल्या देशाची प्रगती व्हावी यासाठी उदयास आलेले आहे. पण आज आपल्याला आपल्या देशाची प्रगती कुठेही होताना दिसत नाही. आज प्रगती होते आहे ते राजकीय नेत्याची. मी सांगतो, एका राजकीय नेत्याजवळ साधं राहायला घर जरी नसेल तरी तो साधा आमदार, खासदार जरी बनला तर तो 4 गाड्यांनी व चांगल्या बंगल्यात राहतो. हे एकमेव कारण आहे की राजकीय नेते आज देशाचा विकास करत नाही, तर ते स्वतःचा विकास कोणत्या पद्धतीनं करेल याकडे ते लक्ष देतात व आश्वासनं देतात की मी देशाचा विकास करीन, मी देशाला प्रगतीवर नेईल, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. फक्त आश्वासनं देण्याचं कार्य करतात. बोलाचीच कडी, बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाले. मित्रांनो, बोलायला काही नाही. आज आपल्या इथे लिहून आहे की बोल महाराष्ट्र बोल. अरे आजपर्यंत महाराष्ट्र बोलत होता, काय झालं? आज आपल्याला बोलायची गरज नाही, आज आपल्याला कृती करण्याची गरज आहे. बोलून काय मिळेल? सर्व राजकारणी लोके, सर्व राजकारणी नेते आतापर्यंत बोलत आले की मला विकास करायचा आहे, महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास. अरे यांनी तर एक प्रकारची अराजकता निर्माण माझ्या देशात निर्माण केली. जातीवरून, धर्मावरून विविध राजकीय पक्ष निर्माण केले. असंच नाही तर भाषेवरून सुद्धा विविध राजकीय पक्ष निर्माण झाले. तो तेली, तो कुणबी, तो माली, यावरून त्यांनी आपले राजकीय पक्ष निर्माण केले. त्यांनी आम्हाला मतदान करावं, हे करावं, ते करावं असे त्यांनी आश्वासनं दिले, पण करत काहीच नाही. गुंडगिरीला एक प्रकारचं खतपाणी घालण्याचं कारण हे राजकारणी नेते आहे. त्यांनी एखाद्या गुंड्याला आपण जर तुरुंगात टाकलं तर त्यांना सोडवायला हे राजकारणी जाते, कारण त्यांना माहीत आहे समोर ते आपल्या उपयोगी येणार आहे. आणि आपल्या सर्व लोकांना, सर्व जनतेंना किती वेळ प्रसार माध्यमाद्वारे किंवा चांगल्या जाहिरातीद्वारे सांगण्यात येतात की मतदान हा सर्वात मोठा अधिकार आहे आणि तो आपल्याला योग्य प्रकारे बजावायला हवं. तो मतदान, ते मतदान, आपलं अमूल्य मतदान एका चांगल्या नागरिकाला द्यायला हवं, पण हे आपण विचारातच घेत नाही. मित्रांनो, मी एक वाक्य म्हणतो, त्याच्यानंतर तुम्ही म्हणा. बोला भारत माता की. बघा, डोकं शांत ठेवायची गोष्ट आहे, हेच आपलं चुकते. मी म्हणलं की मी एक वाक्य म्हणणार आहे, तेच तुम्हाला म्हणायचं आहे, भारत माता की, आणि तुम्ही पुढे जय म्हणत आले. असंच झालं आहे. सांगते एक, करते दुसरं. तुम्हाला जे करायचं आहे ते महत्वाचं तुम्ही करत नाही आणि तुम्हाला जे करायचं नाही तेच तुम्ही करून बसता. म्हणून आज आपला महाराष्ट्रच नाही तर आपला भारत देश मागे आहे. मित्रांनो, एक उदाहरण सांगतो. एका ST मध्ये 2 राजकारणी नेते, ते 2 मित्र होते आणि त्याच्यासोबत त्याचा 3रा मित्र होता. ते चर्चा करत होते, आपसात चर्चा करत होते की म्हणे
आपल्याजवळ बापू असला तर काही चिंता नाही, म्हणे बापू आपलं सर्व करते. जरी लोक मतदान देणार नसन, रात्रीपर्यंत मतदानाच्या दिवशीच्या रात्रीपर्यंत जरी लोक मतदान द्यायला तयार नसन, तरी बापूचं नाव घेतलं का म्हणे लोक आपल्याला मतदान करते. तर बाजूचा व्यक्ती विचारत होता त्यांना की असं कसं, बापू म्हणजे काय, त्याला काही समजलं नाही. हे राजकारणी डावपेच होते, त्यांची भाषा त्यांना माहीत. तर ते म्हणाले की बापू खालूनही देता येते, बापू वरूनही देता येते. विचार कर, 10च्या नोटीपासून तर 1000च्या नोटीपर्यंत महात्मा गांधीचं चित्र आहे, आणि तो बापू दिला की सर्व आपल्याला मतदान देते. खेड्यात हे सत्य परिस्थिती आहे. 500 रुपये आणि थोड्या 2-4 दारूच्या बॉटला दिल्या की लोक मतदान करतात. सत्य परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही खेड्यात जाऊन बघा, ही सत्य परिस्थिती आहे. मग त्या समाज सुधारकांना कलंकित करण्याचं सुद्धा या राजकारणी नेत्यांना नाही सोडलं, तर आपल्यासारख्याचं काय आहे, गरीब जनतेचं काय आहे, गरीब जनता जगेल कशी, यांच्या आश्वासनाच्या भरोश्यावर आपल्याला काहीतरी करायचं आहे. आपण युवा पिढी आहोत, आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि युवा पिढीच करू शकते. आपल्याला मित्रांनो आज बोलण्याची गरज नाही, तर आपल्याला कृती करण्याची गरज आहे. आणि कृती करेल तेव्हाच काहीतरी आपल्याला यश मिळेल किंवा आपण काहीतरी करू शकू. 10 दिशा जाऊ फिरू, मेघासमा आकाश धरू, या युवकांनो या भूमीचे स्वर्ग करू, या भूमीचे स्वर्ग करू. आपल्याला जर आपल्या भूमीचा, आपल्या महाराष्ट्राचा नाही, आपल्या देशाचा जर स्वर्ग करायचं असेल, तर सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे जे आपलं डोकं आहे ना, हे थोडं शांत ठेवून विचार करायला हवा. कारण या डोक्यामध्ये खूप बुद्धिमत्ता आहे, खूप ज्ञान आहे. हे कुठे कसं वापरायचं, कुणाच्या आहारी जायचं, कुणाच्या आहारी नाही जायचं, हे आपल्या सर्वांना लक्षात ठेवण्याची बाब अत्यंत आवश्यक आहे आणि ते सर्वांनी करायला हवं. आणि मला तरी असं वाटते की करेल. आजची युवा पिढी खूप काही करण्यास समर्थ आहे, पण या युवा पिढीला प्रोत्साहन द्यायला हवं. कुठला गरीब जरी घरचा मुलगा असेल आणि तो चांगला समाजसुधारक, चांगला कार्य करणारा असेल, तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तो जर देशासाठी कार्य करत असेल तर त्याला निवडून द्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय तुम्ही सर्व ज्ञाते, श्रोते आणि वक्ते हो, मी अजय यादव, राहणार मंगळवेढा. माझा तुम्हाला नमस्कार. माझा विषय आहे हे असंच आहे राजकारण. मित्रांनो, एकदा काय झालं, भारताचे एक मंत्री, अमेरिकेचे एक मंत्री, चीनचे एक मंत्री हे आपल्या आपल्या देशाच्या दौऱ्यावर जायचं आणि दौऱ्यावर जाऊन त्या ठिकाणचा विकास पाहायचं म्हणून हे परदेश दौऱ्याचं आयोजन करतात. भारताचे आणि चीनचे मंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावरती जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर चीनच्या राष्ट्राध्यक्ष त्यांना सांगतात, एका पुलाकडे बोट दावून म्हणतात, तो पूल पाहिला का तुम्ही पूल? ते म्हणतात, हो पाहिला ना. तो म्हणतो, या पुलामध्ये मी 50% पैसे खाल्लेत, या पुलामध्ये मी 50% पैसे खाल्लेत असं सांगितल्यानंतर परत त्यांचा दौरा निघतो अमेरिकेकडे. अमेरिकेमध्ये ते जात असतात. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर भारताच्या आणि चीनच्या माणसांना म्हणजेच आमच्या मंत्र्यांना तो दाखवतो, तो पूल दिसतोय का पहा. त्या ठिकाणी ते पूल पाहतात आणि तो म्हणतो, याच्यामध्ये मी 75% पैसे खाल्लेत. मग नंतर येतो तो आपला भारत देश, घोटाळ्यानं घोटाळलेला. मग या भारतामध्ये ते दोघं येतात, चीनचे मंत्री आणि अमेरिकेचे मंत्री भारतामध्ये येतात. भारतामध्ये आल्यानंतर भारताचा मंत्री त्यांना हॉटेलमध्ये आणतो. हॉटेलमध्ये आल्यानंतर तो त्या खिडकीमधून दाखवतो, तो पूल दिसतोय का पूल बघा. ते दोघं 2दा-3दा बघतात, चष्मा काढतात, बघतात, त्यांना पूलच दिसत नाही. ते चक्रावून जातात, नाही आम्हाला तिथं पूल दिसला नाही. त्यावेळी तो हा भारताचा मंत्री म्हणतो, याच्यामध्ये मी 100% पैसे खाल्लेत आणि हे असंच राजकारण या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये चालत आहे. यालाच आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, हे असंच आहे का राजकारण? मित्रांनो, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. मात्र या 63 वर्षात आणि आपला महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी या राज्याची निर्मिती झाली. मात्र या 50 वर्षामध्ये या देशाचा, या महाराष्ट्राचा काय विकास झालाय हा विषय या स्पर्धेचा सोडून द्या. तुमच्या आमच्या मनाला एक प्रश्न पहा आणि विचारा, काय केले या राजकारण्याने आणि कसं हे राजकारण केलं जाते. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, लोकमान्य टिळकांनी एक हाक दिली, एक घोषणा केली होती, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
टिळकांना हवं असलेलं स्वराज्य आम्हाला मिळालं, पण गांधीजींना अपेक्षित असणारं सुराज्य मात्र आपल्याला मिळालं नाही. आज आपण पाहत आहे देशाच्या 64 वर्षानंतर आणि महाराष्ट्राच्या 50 वर्षानंतर अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गरजा या 60 ते 64 वर्षामध्ये या महाराष्ट्रात, या भारतामध्ये अजून तरी पूर्ण झालेल्या नाहीत. आणि हे कुणामुळं तर या नीच आणि नालायक राजकारण्यामुळं आणि त्यांच्या कुटील राजकीय धोरणामुळं या महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास व्हायला लागला. हेच राजकारण हे असंच आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय घोटाळ्यांचं पीक सगळीकडे वाढलेलं आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, घोटाळ्यांचं पीक हे आज वाढल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये अनेक घोटाळे वाढू लागलेले आहेत. घोटाळ्यांचं पीक जिकडं तिकडं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपला देश हा घोटाळून गेला आहे. आदर्शसारखा घोटाळा असेल, IPL सारखा घोटाळा असेल, बोफर्ससारखा घोटाळा असेल, चारा घोटाळा असेल, धान्य घोटाळा असेल, भूखंड घोटाळा असेल, त्याच नंतर माफियांचं राज्य, तेल माफी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये या राजकारण्यांनी त्यांना पाठीशी घातले. आणि या राजकारण्यांच्या पाठीशी घालण्यानं हे घोटाळेबाज आज ही उघड्या डोळ्यानं आपण पाहतोय. ते रस्त्यावरती आणि या समाजामध्ये मोकाट हिंडताना आम्ही सर्व पाहतोय. यांनी काय, आज तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी एक चारा घोटाळा केला. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि बिहारच्या तत्कालीन मुख्यमंत्री राबडी देवी यांनी एक त्यांच्यानंतर अवैध संपत्ती आणि एक छोटासा घोटाळा केला. नंतर त्या मुख्यमंत्री पदावरती राहिले असती तर त्या घोटाळ्यांचं स्वरूप थोडंसं मोठं झालं असतं. ही गोष्ट जुनी आहे. त्यावेळी मला विचार पडला आणि मला तो घोटाळ्यांचं ज्यावेळी मी वृत्तपत्रामध्ये एकदा मागच्या 6 महिन्याखाली वाचलं, त्यावेळी मला भगवान म्हणजे आमच्या या देवाकडे पाहून मिश्किलपणे असं म्हणावं लागलं, ए भगवान, तूने एक कैसी दुनिया बनाई, एक ता लालू दुसरी राबडी क्यों बनाई. म्हणजे हे राजकारण्याने असं प्रस्थापित घराणेशाहीच्या माध्यमातून सर्व काही सत्ता एक हाती एकवटून घेतले. समाजाचा विकास नाही, देशाचा विकास नाही, फक्त स्वतःचं सुहित बघितले. लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. घोटाळ्यांचं पीक वाढतंय. आणि त्याच वेळी मला असं म्हणावंसं वाटतं, भारत माझा महान फार, कुठे राहिला नाही आचार, सगळे कुठेतरीच आहे शिष्टाचार, बाकी सगळा भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार. या राजकारण्यांनी इतकी असा स्तोम माजवलेला आहे की जिथं जाईल तिथं आम्हीच. आपलं उदाहरण घ्या, औरंगाबादमध्ये एक प्राथमिक शिक्षक आमचे उपमुख्यमंत्री दादासाहेबांच्या सभेमध्ये एक प्रश्न विचारतो आणि त्याचा प्रश्न विचारल्यानंतर त्या शिक्षकाला बेदम मारलं जातंय. हे कोणतं राजकारण. म्हणून हे राजकारण आपल्याला बदलायचं असेल, आज आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतोय, हे राजकारण आज बदलून एक नवक्रांती आणि नवा समाज घडवायचा असेल, जर जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, आणि मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असा महाराष्ट्र आणि भारत निर्माण करण्याचं सगळं श्रेय आणि इथून पुढचं सगळे प्रयत्न तुम्हाला आम्हाला करावे लागतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. अप्रतिम मीडिया आणि आजचे परीक्षक आणि मेंदळे साहेब, योग राजगुरू, या सर्वांना मानाचा मुजरा. आणि मानाचा मुजरा करत असताना मला बोलताना एक महत्त्वाची गोष्ट वाटते की मी मागचा विषय निवडला होता दलित चळवळ आणि सामाजिक समता. आजचा विषय निवडला आहे असं आहे राजकारण. असं हे राजकारण म्हणत असताना मला एक लाज वाटते या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची की जे आत्ता या मुलीने स्नेहल कांबळेने जे शब्द वापरले त्यातला एकही शब्द आमच्या 288 आमदारापैकी किती लोकांना येतो हाच विषय महत्त्वाचा आमच्यासमोर वाटतो. की महाराष्ट्रात जे लोक राजकारणामध्ये आहेत, राजकारण करावं पण कशाच्या पद्धतीने करावं. आज बुद्धिवादी माणूस जर राजकारणात असता तर महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी असती, या देशाची परिस्थिती वेगळी असती. महाराष्ट्रामध्ये पूर्वी प्रख्यात्रे जिवंत असताना प्रख्यात्रेंनी एक शब्द वापरला होता, त्यावेळेला कन्नमवार मुख्यमंत्री असताना, की महाराष्ट्रातले विधानसभेतले निम्मे आमदार गाढव आहेत. पण ज्या वेळेला विधानसभेमध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि त्यांना सांगितलं तुम्ही माफी मागा, मराठामध्ये दुसऱ्या दिवशी प्रख्यात्रे चा विषय ज्या वेळेला येतो तर महाराष्ट्रातला बुद्धिवादी माणूस जागा होतो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकांसमोर उभी राहते. तर प्रख्यात्रेने दुसऱ्या दिवशी अशी माफी मागितली मराठामध्ये की विधानसभेतले निम्मे आमदार गाढव नाहीत,
म्हणजे निम्मे आमदार गाढव आहेत, याला विधानसभेने मान्यता दिली आणि हक्कभंगाचा प्रस्ताव फेटाळून लावला गेला. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आज माझ्या म्हणण्यानुसार अप्रतिम मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक संदेश द्यावा असा वाटतो. आणि त्या जनतेला संदेश देत असताना प्रामुख्यानं या महाराष्ट्रातल्या बुद्धिवादी लोकांना हा संदेश द्यावासा वाटतो की बुद्धिवादी माणसं जोपर्यंत राजकारणात येत नाहीत, जोपर्यंत ते राजकारण करणार नाहीत, तोपर्यंत या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत राहणार, स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार, महाराष्ट्राचा औद्योगिक विकास होणार नाही, जैतापूरसारखा प्रकल्प होणार नाही, कारण या महाराष्ट्रामध्ये बुद्धिवादी लोक समोर येत नाहीत. आणि ज्या वेळेला आता परवाच्या प्रकरणामध्ये, जैतापूरच्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं की मुख्यमंत्र्याच्या स्टेजवरती आणि नारायण राणेंच्या स्टेजवरती ज्या वेळेला तिथं जी चळवळ उभी करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी शब्द ज्या वापरले या महाराष्ट्रामध्ये ते असे अगदी पद्धतशीरपणे मांडले होते. परंतु त्या चित्रणाच्या पद्धतीमध्ये पाहिलं की मुख्यमंत्र्याला आणि नारायण राणेंना समोर बघता येत नव्हतं. जनता त्या बाजूनी होती, कारण जनतेचा कौल असा आहे की आमचा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु ज्या माध्यमातून जपानचं प्रकरण घडलं तसं जैतापूरला होऊ नये, तमाम महाराष्ट्राला त्याचा त्रास होऊ नये, अशा त्या लोकांची भावना आहे. आणि त्यांना योग्य रीतीनं त्याचा मोबदला मिळाला पाहिजे अशी लोकांची भावना आहे. राजकारणी लोकांना मोबदला काय पाहिजे? कन्नमुळीच्या प्रकरणामध्ये असेल, ए राजाच्या प्रकरणामध्ये असेल, पुण्याचं नाव ज्यांनी बदनाम केलं तो सुरेश कलमाडी असेल, यांनी या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं ते फक्त राजकीय मंडळी. जोपर्यंत बुद्धिवादी माणसं, आणि आता आमच्या एका मित्राने शब्द वापरला की धर्माच्या नावावरती बाबरी मशीद पाडली जाती, धर्माच्या नावावरती राजकारण केलं जातं. मला एकच या दृष्टीने म्हणावं लागतं की कुठलाही राजकीय पक्ष आज बुद्धिवादीच्या माध्यमातून किंवा या महाराष्ट्राचा विकास व्हावा या माध्यमातून कुठलंही काम करत नाही. तर राजकारण करत असताना मी पुण्यामध्ये पाहिलेलं आहे, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती होती आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन केली जाते. परवाचा एक प्रकरण दिसतंय, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची चिन्हे सुरू झाली, त्याचं एक प्रोपोगंडा वेगळा करण्यात आला. हा प्रोपोगंडा करत असताना एक सर्वसामान्यांनी विचार केला पाहिजे की जनसामान्याच्या माध्यमातून लोकांच्या विचाराने युती होती का? जनसामान्याचा विचार न करता घडलेल्या युतीला यांना नेस्तनाबूत केलं पाहिजे. आणि तमाम महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पद्धतीनं जे राजकारण करण्यात आलं की तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार केला गेला, शेतकऱ्याचा विचार केला, बुद्धिवाद्याचा विचार केला गेला. त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं पुण्यातल्या मंडळींना, शिवाजीच्या ज्या प्रकरणामध्ये आज शिवाजीचं आणि दादोजी कोंडदेवांचं जे प्रकरण पेटतंय, त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजीच्या नावाच्या बाबतीमध्ये किंवा इतिहास बदलण्याच्या बाबतीमध्ये कोणी प्रयत्न करू नका, आणि जर तो केला तर शिवाजी हा आगीचा डोंब आहे, याचा प्रकार वेगळा होईल. म्हणून महाराष्ट्रातील राजकारणाच्या बाबतीत बोलत असताना यशवंतराव चव्हाणांचं राजकारण असेल तर त्या दृष्टीनं सामायिक विचार केला पाहिजे. आणि हे धर्माचे राजकारण करणारे आणि टग्याचं राजकारण करणारे, या महाराष्ट्रामध्ये घोटाळे करणारे, हरामखोरीचं राजकारण करणाऱ्या मंडळीला, दारूच्या बाटलीवरती आणि मटणाच्या बोटीवरती मतदान विकत घेणाऱ्यांना यापासून राम केलं पाहिजे. सर्वसामान्य जनतेने यांना बाजूला ठेवल्याशिवाय महाराष्ट्राची आणि या देशाची प्रगती होणार नाही. याचा विचार महाराष्ट्रातील जनतेने तर करावाच करावा. पण मी आज या राजकारण्यांना इशारा देतो की ज्या दिवशी बुद्धिवादी माणूस या महाराष्ट्राच्या राजकारणात येईल त्या दिवशी टग्याचं राजकारण संपल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद देखील महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी घेतली पाहिजे. नमस्कार. गरजा महाराष्ट्र माझा, जय 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 महाराष्ट्र माझा. माझे नाव आशिष गायधने, मी अभियांत्रिकी तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. माझा बोलण्याचा विषय आहे हे असहाय राजकारण. माननीय पर्यवेक्षक, उपस्थित मान्यवर आणि माझे मित्रांनो, बालपणापासून आपण एकच जयघोष करत आलो आहे, माझा भारत महान. हो, माझा भारत महान आहेच. परंतु मित्रांनो, आज जेव्हा मी माझा भारत महान हा जयघोष करतो तेव्हा मनात कुठेतरी एक लाजिरवाणी आणि शंका निर्माण होते. तसं काय मित्रांनो, आज विकासाच्या शर्यतीत प्रत्येक क्षेत्रात
विकासाचा नवा पायंडा रचण्यास भारत पूर्णतः तयार आहे. आपल्या धरणी मातेपासून ते चंद्रमामापर्यंत पोहोचण्यास, नवे नवे पराक्रम गाजवण्यास भारत पूर्णतः सज्ज आहे. अरे कालपर्यंत या देश दुनियेत भारताच्या विजयाचा नुसता शंखनाद गुंजत होता. आज तर ढोल ताशेरे वाजण्यास सुरुवात झालेली आहे. आज देशातली प्रत्येक छोटी मोठी कंपनी देश दुनियातल्या प्रत्येक मोठ्या कंपनीवर भारी पडत आहे. आज जेव्हा आम्ही या कॉलेज क्षेत्रात आहोत, देश दुनियातली प्रत्येक छोटी मोठी कंपनी मुलाखत घेण्यासाठी कॉलेजमध्ये येत आहे आणि ते जेव्हा भारताच्या इमर्जिंग पॉवर, सुपर पॉवर होण्याची गोष्ट करतात, तेव्हा भारतीय म्हणून फार गर्व होतो. आणि तेव्हा वाटते की बस आता प्रत्येक स्वप्न साकार करण्याची वेळ ही आपली आहे. आणि तेव्हा वाटते की सर्वांचा आहे आकाश, आमच्या भारतात आहे विश्वास. परंतु मित्रांनो, त्या कॉलेज दुनियेतून बाहेर आल्यावर या जीवनाच्या घोडदौडीत सर्वत्र दिसतो तो फक्त अंधकार. हो मित्रांनो, फक्त अंधकार. कारण की देशाची दशा आणि दिशा हे तिथली सत्ता, तिथलं राजकारण ठरवत असतं. मित्रांनो, देशाचा विकास हा घडून येतो तिथल्या राजकीय परिस्थितीच्या अनुभवावर. आज जेव्हा विकासाच्या या क्षेत्रात भारत प्रत्येक क्षेत्रात विकास करण्यासाठी पुढे निघून गेलेला आहे, परंतु कुठेतरी त्याला मागे यावं लागणार आहे. आज प्रत्येक कंपनी देश दुनियातल्या कंपनीवर भारी पडत आहे, परंतु तरीही त्याला मागे यावं लागणार आहे. अरे दिवसभर राबणं, रक्ताचा प्रत्येक थेंब घाम म्हणून गळेपर्यंत राबणं, घरी आल्यावर जळत्या चुलीसमोर पोटाची आग जळताना बघणं, मुलाच्या आयुष्याची रांगोळी होताना बघणं, असं जीवन जर इथल्या देशातील शेतकऱ्याच्या नशिबी आहे, तरीही मी म्हणावं की माझा भारत महान. अरे शेतकऱ्याचं कर्ज इथल्या सरकारला माफ करावं लागत आहे. एवढी नामुष्की या सरकारवर येत आहे आणि तोच मुद्दा ते निवडणुकीच्या वेळेस प्रसार माध्यम म्हणून स्वतःला निवडून येण्यासाठी वापरत आहे. याच्यापेक्षा नामुष्की कुठली? अरे का म्हणून त्यांना शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं लागलं? कारण काय? कारण की आत्महत्या करतात. मी म्हणतो का बरं आत्महत्या करतात? तुमची सरकार झोपली होती का तेव्हा आत्महत्या करत होते? कुठे गेल्या होत्या तुमच्या योजना? आम्ही तुम्हाला निवडून पाठवलं होतं कारण तुमच्या आता सत्ता आहे, तुम्ही देश चालवावा. तुम्ही झोपणार का? का म्हणून त्यांनी आत्महत्या करावं? त्यांच्या मुलांनी का फक्त कर्ज घेऊनच शिक्षण करावं? स्वतःच्या बळावरती शिकू शकणार नाहीत का? अरे दुःख तर तेव्हा होतं जेव्हा मुठ्ठीभर आतंकवादी देशाच्या प्रतिष्ठित शहरात, अरे प्रतिष्ठित कशाला, आपल्या मुंबईवर येऊन संपूर्ण देशाला हनवण्याचा माद्या ठेवतात, तेव्हा भारतीय म्हणून दुखतं इथे. अरे मित्रांनो, ज्या देशातली शेतकरी कर्ज घेऊन जगताय, देशावर दोन मुठ्ठीभर आतंकवादी देश हलवण्याचा माद्या करताय, तिथलं हे राजकारण. आणि म्हणून म्हणावं लागतं की नाही, हे असंच आहे राजकारण. अरे ज्या देशामध्ये छोट्याशा पदासाठी शैक्षणिक अर्हतेची आवश्यकता असते, त्या देशामध्ये देश चालवणाऱ्या राजकारणाला काहीच शैक्षणिक आवश्यकतेची गरज नाही आहे. ते असं आहे राजकारण, जिथे प्रत्येक कायदा हा बनवला आणि तोडला जातो स्वतःच्या फायद्यासाठी. हे असं आहे राजकारण. आज भारतामध्ये कितीतरी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, नागपूरमध्ये कितीतरी नवनवीन इंजिनिअरिंग कॉलेजेस उभारले गेलेले आहेत, परंतु मी म्हणतो कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या शाखेमध्ये कृषीशी रिलेटेड शाखा निर्माण केली गेली आहे, कृषीशी रिलेटेड शाखा चालवल्या जात आहेत. आणि कृषी विद्यापीठातून मिळणारी डिग्री ही किती ग्लॅमरस आहे ॲज कम्पेअर टू मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका इलेक्ट्रॉनिक सेक्टरशी रिलेटेड, कम्युनिकेशन सेक्टरशी रिलेटेड डिग्रीशी. किती प्रमाणात शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसाय चालवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. अरे ज्या मुंबई शहरामध्ये एका उद्योगपतीचा बंगला केवळ काही दिवसांमध्ये उभा राहतो, त्याच मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचा कार्यक्रम गेल्या 15 वर्षापासून निलंबित आहे. म्हणून म्हणावं लागतं की असं आहे राजकारण. अरे या राजकारणाला बघून शेवटी चिमटी घ्यावीशी वाटते मित्रांनो. एवढंच म्हणावं असं वाटते की देशीवर विदेशी अशी झाली सवार, देशीवर विदेशी अशी झाली सवार की पुढे गेली सोनिया आणि मागे राहिले पवार. अरे मित्रांनो, ज्या देशातील राजकीय नेता म्हणतो मी तर जानता राजा. कुठला जानता राजा? जानता राजा होऊन गेला तो शिवाजी महाराज, ज्याच्या पराक्रमाच्या गरजेवर आजही महाराष्ट्राचा इतिहास झळकतोय. आजही ती पानिपतची लढाई आमच्या शरीरावर रोमांच उभा करते. आजही जेव्हा त्यांचा इतिहास जेव्हा शाळेत शिकतो तेव्हा आत्मबल प्राप्त होते. अरे यांचा इतिहास जेव्हा पुढच्या पिढीला शिकवले जाणार तर ते खाली मान टाकून त्यांना रस्त्यावर जावं लागेल. अहो जेव्हा विदेशी नागरिक भारतात येतात आणि आम्हाला विचारतात काय हो तुमच्या राजकीय नेत्याच्या आत्मबलामध्ये असा कोणता फरक पडला आहे, तुमच्या देशाची लोकशाही कुठल्या स्तरावर गेली आहे की तुमचा देश जागतिक पातळीवर एवढी मोठी प्रगती करतो आहे, ब्रॅकेटमध्ये भ्रष्टाचारामध्ये.
तेव्हा एवढंच सांगावं वाटते की काय करणार मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळातील जो लोकांना आपल्या बरोबर नेतो तो नेता, आणि आता मात्र जो लोकांच्या आपल्या बरोबर नेतो तो नेता. शेवटी मित्रांनो एवढंच सांगेन, एवढंच म्हणेन की विस्त्या भारताच्या कर्तृत्वाचा दिवा, विस्त्या भारताच्या कर्तृत्वाचा दिवा, विस्त्या महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा दिवा. आता तर पाहिजे आम्हाला जिजाऊचा शिवा, आता तर पाहिजे आम्हाला जिजाऊचा शिवा. जय महाराष्ट्र. या सगळ्या सामाजिक उठाठेवीच्या मागे असलेल्या प्रामाणिक उद्दिष्टांनी समोर चालत असलेलं हे आयोजन, त्या आयोजनाला शुभेच्छा देता देता मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी अभिवादन करून विषयाला सुरुवात करतो. माझा विषय आहे असं आहे हे राजकारण. मी प्रवीण राऊत, एक सामाजिक कार्यकर्ता. लोक मला इथे नागपूर शहरात तसं बिनपगारी फुल अधिकारी म्हणून ओळखतात. तर आजचा हा विषय असं आहे हे राजकारण. स्वातंत्र्य हा आपल्या सामाजिक जीवनाचा आत्मा आहे. स्वातंत्र्य मग ते प्रत्येक व्यक्तीचं असो, एखाद्या कुठल्याही विषयाचं असो, समाजाचं असो, पूर्ण राज्याचं असो किंवा देशाचं असो. वैश्विक पातळीवर आपण विचार करण्याला सुरुवात केली तर वैश्विक पातळीवर सुद्धा आपल्याला विचार करता येईल. पण सामाजिक जीवनाचा जो आत्मा आहे तो स्वातंत्र्य आहे. पण ते स्वातंत्र्य आता कुठेतरी कोणीतरी जकडलेलं आहे, आणि ती व्यवस्था आहे अर्थ काम मोक्ष. तर अर्थ काम मोक्ष पैकी अर्थाने या सारा अनर्थ केलेला आहे. म्हणजे आज प्रत्येकाची सामाजिक भावना, मग ते शेंड्यापासून तर बुडापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात आजपर्यंत इथल्या समस्त युवा वक्त्यांनी, मला फार अभिमान आहे इथे मतप्रदर्शन करणाऱ्या वक्त्यांचा, की त्यांनी एकदम व्यवस्थित आणि सामाजिक परिस्थिती मांडली. तर अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्येक ठिकाणी पहा तुम्ही. म्हणजे मी एकदा शब्द प्रयोग केला की शेंड्यापासून तर बुडापर्यंत, बुडापासून तर शेंड्यापर्यंत. म्हणजे एखाद्या खेडेगावापासून तर दिल्ली, आणि वेळ पडली तर लंडन. आणि लंडनमध्ये हा विमान अपघात झाला कसा, लादेन घुसला कसा, म्हणजे तिथे सुद्धा पाणी मुरतंय. तर मी इथे जे एखाद्या खेड्यात जर बोलतोय एक नागरिक म्हणून, तर माझी दृष्टी सुद्धा त्याच पद्धतीची आहे की तिथलाही जो नागरिक आहे तो सुद्धा एक मानव आहे, आणि त्याच्या सुद्धा अधिकाराचं रक्षण व्हावं. पण याच्यावर आक्रमण केलं कोणी, तर त्या व्यवस्थेनी, अर्थव्यवस्थानी नफाखोरी. प्रत्येक ठिकाणी नफाखोरी नफाखोरी नफाखोरी. ह्या नफाखोरीचं सत्व आणि तत्व या राजकारणावर सुद्धा प्रस्थापित झालं, या राजकारणावर सुद्धा प्रस्थापित झालं. म्हणून राजकारणाकडे एक दुकानदारी, एक व्यवसाय, एक हाय प्रोफाईल व्यवसाय म्हणून सुद्धा काही नेत्यांचा, लोकांचा असा पाहण्याचा दृष्टिकोन झालेला आहे. यासाठी मी एक वाक्य जे इथेच मी बसल्या बसल्या तयार करू शकलो. हे असं आहे राजकारण. सर्व शोषित पीडिताचं मरण, 90% जनतेचं मरण, हेच सर्व प्रस्थापितांचं धोरण. असं आहे हे राजकारण. उद्योगपती रस्त्यात सरण, कारण की प्रॉफिट, नफा नफा नफा, सगळीकडे नफा. खाताना पिताना, सगळ्या सामाजिक वैयक्तिक प्रक्रिया करताना नफा. तर उद्योगपती रस्त्यात सरण, पुढारी घालतात भरण. सर्वसामान्य माणसाचं हे कधी संपेल मरण, हेच या मानवतारूपी कार्यकर्त्याची विनंती. असं म्हणून अशा पद्धतीने जर समजा सर्वसामान्य नागरिकांवर जर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी अन्याय होताना मी एक पाहतो, कारण की मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी एक सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे, परिवारातला एक सदस्य आहे. सारे नागरिक माझे परिवारातले एक सदस्य आहे असं समजून मी बोलतो. तर प्रत्येक ठिकाणी ह्या जो अर्थवाद जो निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे साऱ्या राजकारणाचं सत्यानाश झालेला आहे. तुमच्या माहितीसाठी महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलं होतं एक मोठा राष्ट्रीय पक्ष निर्माण व्हायच्या आधी, की या पक्षाला असं परिवर्तित, ही ऑर्गनायझेशन आहे, हे एक स्वातंत्र्य संमेलन आहे, हे एक स्वातंत्र्याची चळवळ आहे, याला परिवर्तित करू नका. पण ते परिवर्तन झालं. डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराची किती शकलं, म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पहिले शिका म्हटलं होतं, हे शिक्षणच विसरून गेले, आणि संघर्ष, दिशाहीन संघटन, किती तुकडे पाहिले तुम्ही, पाहिलेच. म्हणजे त्यांच्या तत्वाचे, महापुरुषांनी जी लाईन ऑफ ॲक्शन दिली समाजाला, देशाला, विश्वाला, विश्वबंधुत्वाच्या दृष्टिकोनातून, ती लाईन ऑफ ॲक्शन प्रत्येक ठिकाणी मोडल्या जाते. यासाठी फक्त राजकारणीच म्हणून नाही तर नागरिक म्हणून सुद्धा आपली काही जबाबदारी आहे. नागरिक कुठेतरी ते चुकतात, कारण की मी एक नागरिकातला एक सदस्य आहे, परिवारातला एक मेंबर आहे, त्याच्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे. माझ्या परिवारातल्या सदस्यांचं सुद्धा काय काय चुकतं, म्हणून मी कधी कधी म्हणून जातो की इलेक्शनचा वेळ येतो, चोरांचाही मेळ होतो, मतलब अपुला साधण्या गारोड्यांचा खेळ येतो. या माणुसकीच्या गद्दारांपासून तुम्ही राहा वाचून.
नाही तर घ्या मग शेकून, आता पुरी घ्या शेकून. तर अशा या परिवर्तन रूपी समाजात आपलंही काहीतरी कर्तव्य आहे. या भावनेने ही आता तुमच्या माहितीसाठी मोठे मोठे हे शहरात मोठं ऐतिहासिक आहे, राजकीय याला पार्श्वभूमी आहे, आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे, वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे. या नागपूरच्या एका युवा कार्यकर्त्यांनी असं इशाऱ्यावर हेलिकॉप्टर उडवलेलं आहे. म्हणजे आधी आपण अध्यात्मात किंवा पुराण कथामध्ये पाहतो त्या पद्धतीचे तंत्रज्ञ युवा इथे प्रतिनिधी आहेत. या नागपूरनी महाराष्ट्रासहित देशाला एक प्रतिभा संपन्नता मिळवून दिलेली आहे. या सगळ्या विषयासंदर्भाने मी इथे जे तुमच्या समोर आलो, एक सर्वसामान्य एक युवा कार्यकर्ता, एक प्रतिनिधी म्हणून माझं एक सामाजिक मत मांडण्याकरिता आणि मत मांडण्याची जी मला परवानगी आणि तुम्ही जो उपलब्ध करून दिली संधी, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय हिंद. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, असंच एक खेडेगाव असतं. त्या खेडेगावामध्ये भल्या पहाटे रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती प्रांत विसर्जनासाठी बसलेला असतो आणि तेवढ्यात त्या रस्त्यावरून एक पोलिसाची गाडी जात असते आणि त्या गाडीतनं एक पोलीस खाली उतरतो आणि त्या व्यक्तीला म्हणतो की या रस्त्यावरून आमचे मंत्री महोदय जाणार आहेत, तुम्ही कृपया करून या रस्त्याच्या कडेला प्रांत विसर्जनासाठी बसू नका. त्यावेळेस त्या व्यक्तीनं दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक आणि समर्थक होतं. तो व्यक्ती म्हणाला की साहेबांना निवडून दिल्यावरती साहेब मुंबईला काय जातात, 5 वर्ष जाऊन त्या ठिकाणचं तिकीट काय घेतात, हे आम्ही साहेबांना विचारायचं नाही आणि आमच्या गावामध्ये आम्ही नेमकं काय करतो आहोत हेही साहेबांनी आम्हाला विचारायचं नाही. नेमकी हीच अवस्था आमच्या राजकारणाची झाली आहे. म्हणून अर्थातच विषय मांडतो आहे. हे असं आहे आमचं राजकारण. प्रस्तुत विषयाचं विवेचन करत असताना नेमकं राजकारण कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी तत्व, आचार, विचार, संस्कार, संस्कृती या सर्वांचा उगम असतो त्याला राजकारण असे म्हणतात. पण स्वातंत्र्याच्या 64 वर्षामध्ये या राजकारणाची व्याख्या कुठेतरी बदलल्याची दिसून यायला लागते. जे भाषणात बोलतात ते आचरणात आणत नाहीत आणि जे आचरणात आणतात ते भाषणात बोलत नाहीत, याला राजकारण असे म्हणतात. हे चित्र आम्हाला आमच्या राजकारणाचं बघायला मिळतं. मित्र हो, एकेकाळीचं राजकारण कसं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की माझ्या मृत्यूनंतर माझी रक्षा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये टाका की जेणेकरून माझ्यानंतरही अशी माणसं निर्माण होतील. हा चेहरा पंडित नेहरूंचा चेहरा या राजकारणाला होता. ज्यांच्या मृत्यूनंतरही ज्यांच्यावरती 64,750 रुपयांचं कर्ज होतं त्या लाल बहादूर शास्त्रीचा सुद्धा चेहरा या राजकारणाला होता. मित्र हो, या राजकारणाचा चेहऱ्याचा मोहरा नेमका आज कसा झाला आहे? अरुण गुजराती पडतो, अरुण गवळी निवडून येतो, राम नाईक पडतो आणि साधू यादू पप्पू कलानी सारखी माणसं या लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये जाताना दिसून येतात. मग राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं सत्ताधारी माणसं एका ठिकाणी बघायला मिळतात. तेच चेहरे, तेच मोहरे आणि पाणी अटलेल्या विहिरीमध्ये तुटलेले पोहरे अशी अवस्था एका ठिकाणी आम्हाला आमच्या राजकारणामध्ये बघायला मिळतात. मित्र हो, दुधाचं दही होतं, दह्याचं ताक होतं, त्या ताकाचं लोणी होतं, त्या लोण्याचं मात्र पुन्हा दूध होत नाही. नेमकं हेच चित्र आम्हाला आमच्या राजकारणाचं बघायला मिळतं. सरपंच झाले की सभापती होतो, सभापती झाले की आमदार होतो, आमदार झाले की खासदार होतो आणि पुन्हा आमच्या जनतेकडे लक्ष देत नाही. हेही चित्र एका ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात. मित्र हो, आमचे PTM सेशन सुद्धा एका ठिकाणी छान प्रकारे सांगतात की आमच्या भारतीय राजकारणाच्या निवडणुका ह्या आईला साडी, बापाला दारू आणि पोराला मटण दिलं की आमच्या राजकारणाच्या निवडणुका पूर्ण होतात. हेही चित्र आम्हाला एका ठिकाणी बघायला मिळतं. मित्र हो, मला विनोदाने सांगावं असं वाटतं की एके दिवशी पतीच्या अंतसमयाला पत्नी वारा घालत होती आणि वारा घालत असताना ती पतीला वचन देते की तुमच्या मृत्यूनंतर तुमचं थडगं वाळेपर्यंत मी दुसरं लग्न करणार नाही. नेमकी हीच चित्र आमच्या राजकारणामध्ये बघायला मिळतं. विद्यार्थ्यांना जर प्रश्न विचारला की आमचे आजचे मंत्रिमंडळामध्ये मंत्री कोण आहेत, विद्यार्थी मित्र हो, त्या मंत्र्याचं उत्तर शोधेपर्यंत तेच मंत्रिमंडळ आमच्या मंत्रिमंडळामध्ये असतील की नाही याची सुद्धा शाश्वती देऊ शकत नाही. हेही चित्र आम्हाला आमच्या राजकारणामध्ये एका ठिकाणी बघायला मिळतं. मित्र हो, एवढंच नव्हे तर खुर्चीला 4 पाय असतात, परंतु मला वाटतं की त्या खुर्चीला 4 पाय नसून 5 पाय असतात. तो 5वा पाय असतो स्प्रिंगचा. S फॉर सोनिया, P फॉर प्रियंका, R फॉर राहुल, R फॉर इंदिरा, N फॉर नॅशनल आणि G फॉर गांधी. या गांधी घराण्याभोवती आमचं राजकारण आम्हाला फिरताना दिसून यायला लागतं. म्हणून विद्यार्थी मित्र हो, या राजकारणाचं विचित्र झालेलं चित्र आता कुठंतरी बदलायचं असेल तर तुम्ही आम्ही एकत्र येणं काळाची गरज आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये लढले आणि खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतःला ओढून घेतलं. तर या स्वातंत्र्याचं राजकारण कुठेतरी टिकवण्यासाठी, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एक यशवंतराव स्वतःला या तेलाच्या राजकारणामध्ये पेटवून घेतो. विद्यार्थी मित्र हो, लढणारा आणि पेटणारा यशवंतराव आम्हाला नको आहे. या दृष्ट चाली रीतींना आणि या
राजकारणासाठी खऱ्या अर्थानं आता तुमच्या आमच्यामध्ये एक यशवंतराव चव्हाण निर्माण झाला पाहिजे. तर विद्यार्थी मित्र हो, या राजकारणाला मोदी तत्वांची गरज नसून गांधी तत्वांची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि या राजकारणासाठी खऱ्या अर्थानं या एकमेकांची घरे जाळणाऱ्या युवकांची गरज नसून तुमच्या आमच्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या चुली पेटवणाऱ्या युवकांची आता खऱ्या अर्थानं राजकारणाला गरज आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, फक्त या लोकशाहीला घडविण्यासाठी आता सर्वात जबाबदार असणाऱ्या मतदाराच्या अंगठ्याला आता शाही लागली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं ही सक्षम लोकशाही, पुन्हा एकदा आपण ढासळणारी लोकशाही पुन्हा एकदा उभं करू. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो की दिले प्रत्येक वस्तीला सोनेरी आकाश आम्ही, जिथे जातो तिथे हक्का उशकाच्या मारतो आम्ही. तरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. धन्यवाद. आणि राजकारणाकडे अपेक्षेने बघणारे आपण सर्व सन्माननीय. खरं तर या राजकारणामध्ये बरीच माणसं शब्दांचे खेळ करून वेळ काढतात, तर बरीच माणसं वेळ काढून शब्दांचे खेळ करतात. मात्र एकदा वेळेचा आणि खेळाचा मेळ साधला गेला तर विचारांचा घोळ होत नाही. त्यामुळं माझ्या विचारांची खोळ तुमच्यासमोर प्रस्थापित करण्यासाठी आज आवर्जून उपस्थित राहिलो आहे. खरं तर आईची मम्मी झाली, मम्मी क्लबमध्ये बसून रम्मी खेळू लागली. बाबांचे डॅडी झाले, डॅडी बारमध्ये बसून ब्रँडी पिऊ लागले. विद्यार्थ्याचाही पप्पू झाला, मुन्नीही बदनाम झाली. मग शिलाची जवानी आली. राजकारणाचंही तसंच झालं. 1947 ते AK-47 असा प्रवास चालू झाला. मग आम्हाला राजकारणाकडं कोणत्या आशांनी बघावं हे सुधरत नव्हतं की बघावं की न बघावं. मग राजकारणामध्ये निर्णायक बहुमतानंतर सुद्धा अनिर्णायकच असं एक विधेयक पुढं समोर दिसू लागलं. मग राजकारणाकडे जर आपण बघितलं तर राजकारण आपण 50 ते 55 वर्षापासून चालू आहे. पोलिओची लोच टोचा, पोलिओची लोच टोचा, पोलिओची लोच टोचा. हे पोलिओची लोच टोचा हे 3 शब्द ज्या ज्या दगडावर मावतील त्या सगळ्या दगडावर जर लिहायचं म्हणलं तरी शासन लिहू शकतं. पण राजकारणाला तसं होणंच द्यायचं नाही. कारण हे असं जर असतं तर हे राजकारणाने दगड ही सुधरून दिली असती. आज एवढ्या दगडांना परत सांगावं का लागते. कारण ही जर शानी झाली तर परत यांना राजकारण करणं अशक्य जाईल. पॉलिटिकल म्हणजे यांची पोली कशी टिकल, त्यामुळे हे राजकारण चालू असतं. राजकारण आम्हाला कळलं का? राजकारण जर आम्हाला कळलं असतं तर काश्मीरचा गुलाब कधीच रक्तात रंगला नसता, पंजाबचा गहू किडला नसता, आसामचा चहा नासला नसता आणि महाराष्ट्राच्या ऊसाचं असं मीठ कधीच झालं नसतं. शेवटी आत्महत्या केलेलं शेतकऱ्याचं पोर रानामध्ये गेलं आणि माती मुठभर हातात घेऊन म्हणालं, काय ग आई कशी आहेस? तुझ्या कसणाऱ्यानेच जीव दिला, मीच त्याचं दुर्दैवी पोर. मग नंतर का रे ढवळ्या पावळ्या कशा आहात, काय करता, मला शिकवा, मातीला आता कसं पिकू. नांगराकडे गेला, नांगरा का रे काय तसं कसा आहे तुझा फाळ, जरा हलका हो थोडा काळ, माझे हात नाजूक आहेत. मग घरामध्ये गेला, बियाणं पडलं होतं, बियाला म्हणलं का रे बिजा कसं पेरतात, तुझं आता स्वतःहून रोज आई सांगत असते, तूच देत असतो पोटाला शीत. आता पोटाला शीत कुठे, कारण जेवढं होतं तेही सरलं, जेवढं होतं तेही सरलं. आणि म्हण माझ्या बापाच्या आत्महत्येनं विरोधकांचं पोट भरलं, माझ्या बापाच्या आत्महत्येनं विरोधकांचं पोट भरलं. आम्हाला तुमचा रागच येत नाही, आम्हाला याचा रागच येत नाही, तरी आमचं चांगलंच असतं. आणि या देशामध्ये देश अजूनही महान असतो, कारण अंगावरती पांढरे कपडे, मनामध्ये काळा भाव आहे. आणि न्यायालयात जे मिळतं त्यालाच न्याय मानतात. मेलेल्यांचं बरं असतं, त्यांना कुठलाही व्यवहार करायची गरज नसते, पण जगणाऱ्यांना लाच घ्यावीच लागते. भ्रष्टाचार नेहमी वाढत जातो आणि आमच्यासारखी माणसं भ्रष्टाचाराकडे बघतात. राजकारणाकडे नीट काय बघावं. राजकारणाच्या प्रत्येक गल्लीमध्ये एक कुत्रा आहे, तो चावण याच भीतीने सामान्य माणूस भीतरा आहे. पण जर आत्महत्या केली तर काळं कुत्रं विचारित नाही आणि माणूस कसा जगतोय हे पांढरं कुत्रं विचारित नाही. त्यामुळं चांगली माणसं, आपल्यासारखी सुशिक्षित माणसं राजकारणात आली पाहिजे. आपण सगळेच सुशिक्षित मिडल क्लास आहात का नाही, किंवा हळूहळू त्यात मोडाल, पण त्यात मोडू नका. कारण राजकारण आपल्याला पुढं सुधारायचं आहे आणि गटारात हात घातल्याशिवाय गटारात सुधारता येत नाही. त्यामुळं सुशिक्षित माणसांनी गटारात हात घातला पाहिजे. कारण आता जमाना बुलेटचा नाही, तो व्हॅलेटचा झाला आहे. राजा आता कोणाच्या पोटी पैदा होत नाही, तो मतदान पेटीत तयार होतो. त्यामुळे प्रस्थापिताला मातीत मिळवण्याची ताकद आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. त्यामुळे या ताकदीचा वापर करा आणि प्रस्थापिताला मातीत घाला. नुसती वळवळ करून काय चळवळ होत नाही. आणि नुसतं चांगलं व्याख्यान दिलं त्यामुळे काय राजकारणात बदल होतील असं मला वाटत नाही. त्यासाठी पर्यायी व्यवस्थापन दिलं गेलं पाहिजे आणि ते पर्यायी व्यवस्थापन देण्यासाठी आपण सर्वांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे. असं मी एवढं बोलून 2 शब्द. रसिक श्रोते हो नमस्कार, मी शेख अफसर यासीन आपल्यासाठी अहमदनगर आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे. विषयाचं नाव सांगण्यापूर्वी एक उदाहरण आपल्याला सांगणं गरजेचं वाटतं. 2 महिन्यापूर्वी विवेकानंदांची जयंती होती, त्यांच्यावरती काही पुस्तकं वाचत होतो. त्याच वेळेस एक संदर्भ वाचण्यात आला आणि तोच विषयाची सुरुवात म्हणून सांगतो.
ज्यावेळेस विवेकानंद लहान होते, लहान असताना त्यांच्या पाठीमागे काही माकडं लागतात. माकडाच्या भीतीपोटी ते पळत सुटलेले असतात. पळत सुटल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं माकडं आपला पिच्छा सोडत नाहीत. त्यावेळेस ते खिशातले काही खाद्यपदार्थ काढतात आणि माकडाच्या दिशेने उधळतात. माकडं ते खाद्यपदार्थ खातात आणि मनामध्ये विचार करतात, हा माणूस पाठीमागं पळाल्यानंतर काहीतरी खायला देतो, म्हणून माकडं पुन्हा पळायला लागली. स्वामी विवेकानंद पुन्हा धावत सुटले. त्यावेळेस एक व्यक्ती त्यांना भेटली आणि त्या व्यक्तीनं सांगितलं, ही माकडं सहजासहजी तुमचा पिच्छा सोडणार नाहीत, तुम्ही असं करा, या माकडांच्या अंगावरती धावून जावा. स्वामी विवेकानंदांनी हातामध्ये काठी घेतली, माकडांच्या अंगावरती धावून गेले. सर्व माकडं गायब झाली. स्वामी विवेकानंद बऱ्याच वेळ विचार करत होती, ही माकडं गेली कुठं, पण त्यांना उत्तर मिळालं नाही. पण बऱ्याच विद्वानांचं असं म्हणणं आहे की यातील निम्मी माकडं लोकसभेमध्ये गेली आणि निम्मी माकडं विधानसभेमध्ये गेली. म्हणजे आज लोकसभा आणि विधानसभामध्ये माकडांचा बट्ट्यागोळ झालाय. आणि मैं भी नकटा तू भी नकटा ये नकटो का मेला है और हम्मे से जो नाकवाला है वो भी नकटो का चेला है, अशी अवस्था कुठेतरी राजकारणाची झालेली आहे. आणि म्हणून हा ज्वलंत प्रश्न माझ्यासारख्या तरुणासमोर पडतोय आणि व्यासपीठाला आपोआपच विषय मिळतोय. अर्थातच हे असं आहे राजकारण. मित्रहो, म्हटलं जायचं पूर्वीचं राजकारण माणसाला उभं करणारं होतं, पण आजचं राजकारण माणसाला आडवं करणार आहे. पूर्वीच्या राजकारणामध्ये मूल्यांचा विचार केला जायचा, पण आजच्या राजकारणामध्ये मुलांचा विचार केला जात आहे. पूर्वीच्या राजकारणामध्ये राजकारणाला दिशा देणारी माणसं होती, पण आत्ताच्या राजकारणामध्ये राजकारणाची दुर्दशा निर्माण करणारी माणसं आहेत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. 1962च्या निवडणुकीमध्ये जेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद राजकारणातून निवृत्त झाले, तेव्हा 4 चाकी गाडी खरेदी करण्यासाठी त्यांनी सरकारकडे कर्ज मागितलं होतं, पण या सरकारनं त्यांना कर्ज नाकारलं होतं. म्हणजे राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा एकीकडे या माणसाला 4 चाकी गाडी खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते, तर दुसरीकडं ज्या माणसांना तालुक्याला जायला पायामध्ये चप्पल नाही, तीच माणसं मर्सिडीज गाडीमध्ये फिरताना दिसत आहेत या राजकारणाच्या माध्यमातून. ही शोकांतिका आहे. पहिल्या प्लॅनिंग कमिशनची मीटिंग होती, त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी विनोबा भावेंना तार पाठवली की लवकर निघा, आपल्याला आर्थिक नियोजन करायचं आहे. त्यावेळेस विनोबा भावेंनी पुन्हा तार पाठवली, लवकर निघतो पण चालत येतो. त्यावेळेस विनोबा भावे चालत जायला निघाले. त्यावेळेस एक व्यक्ती त्यांना भेटली आणि त्या व्यक्तीनं विचारलं, तुम्ही चालत का निघाला आहात? त्यावेळेस विनोबा भावेंनी सांगितलं की ज्या लोकांसाठी मला आर्थिक नियोजन करायचं आहे, ती माणसं खेड्यापाड्यातली, वाड्या वस्त्यावरची आणि ताड्यापाड्यावरची आहेत. मीच जर या ठिकाणाहून चालत गेलो नाही तर त्या ठिकाणी माझा जाऊन उपयोग काय, असं म्हणणारे विनोबा भावे पूर्वीच्या राजकारणामध्ये पाहायला मिळत होते. पण आज मित्रहो, ज्या माणसांना मी निवडून दिलं ती माणसं 5-5 वर्ष मतदारसंघामध्ये फिरताना दिसत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज राजकारणाची पूर्णपणे वाईट अवस्था झालेली आहे. कालपर्यंत ज्या माणसांना आम्ही आदर्श म्हणत होतो, तीच माणसं आदर्श घोटाळा करायला लागली. तर या राजकारणाचं गणित इतकं चुकीचं झालेलं आहे की तुम्ही वाईट काम करा आणि केंद्रामध्ये मोठं पद मिळवा. ज्या बॅरिस्टर अंतुलेंनी 400 कोटींचा घोटाळा केला, त्याच बॅरिस्टर अंतुलेंना केंद्रामध्ये अल्पसंख्याक मंत्रीपद. ज्या 26/11च्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून विलासरावांना काढण्यात आलं, काही दिवसांनी त्यांना केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्रीपद बहाल करण्यात आलं. आणि म्हणूनच आज आमची जनता या राज्यकर्त्यांवरती कुठेतरी पिसळलेली आहे, उसळलेली आहे. आणि म्हणून आमच्या राज्यकर्त्यांच्या अंगावरती कधी आम्ही चप्पल फेकून मारतो, कधी चिखल फेकून मारतो, कधी बूट फेकून मारतो. नाशिकच्या सभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अंगावरती कांदे फेकून मारले जातात, तर कोल्हापूर सांगलीच्या सभेमध्ये अवजड उद्योग मंत्र्यांच्या अंगावरती गोमूत्र फेकून मारलं जातं. आणि गोमूत्र फेकणाऱ्या तरुणाला विचारण्यात येतं, तू गोमूत्र का फेकलं? त्यावेळेस त्या तरुणाचं उत्तर असतं की राजकारण इतकं गलिच्छ गाठार गंगेसारखं झालंय की त्याला शुद्ध करणं कुठंतरी गरजेचं आहे, म्हणून मी गोमूत्र फेकलं. अशा प्रकारची अवस्था मित्र आज आमच्या राजकारणाची झालेली आहे. इतकंच नाही तर या देशाचं दुर्दैव असं, या देशाचं राजकारण असं की आमच्या देशाला 13 दिवसाचा पंतप्रधान पाहावा लागला. भविष्यात जर अशीच परिस्थिती निर्माण झाली तर लहान मुलांना वर्गामध्ये प्रश्न विचारण्यात येईल, बाळांनो तुमच्या देशाचा पंतप्रधान कोण? पुस्तकामध्ये उत्तराचा शोध घेईपर्यंत तीच व्यक्ती देशाचा पंतप्रधान राहील का नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. या देशामध्ये अरुण गुजराती सारखा माणूस पाडला जातो आणि अरुण गवळी सारखा निवडून दिला जातो. आणि म्हणून राज्यकर्त्यांचा प्रमुख हेतू असतो की सर्वसामान्य माणसांचा विचार करावा. परंतु मित्र, या माणसांच्या माध्यमातून आजही गेल्या स्वातंत्र्याच्या 62 वर्षानंतर सर्वसामान्य माणसांपर्यंत कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्याचा सूर्यप्रकाश पोहोचला नाही. आणि म्हणून उपाययोजनेकडे वळत असताना आता कुठेतरी तुम्ही आम्ही जागृत झालो पाहिजे, कुठेतरी तुम्ही आम्ही जागं झालं पाहिजे. आणि या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये कुठेतरी तुमचं आमचं रक्त पेटून उठलं पाहिजे. त्यासाठी नेमकं तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे तर 2005 साली अण्णा हजारेंनी जे माहितीचा अधिकार नावाचं दुधारी शस्त्र तुमच्या आमच्या हातामध्ये देण्याचं काम केलं आहे. त्या माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून या राजकारणाचा भ्रष्टाचार कुठेतरी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या पद्धतीने हा भ्रष्टाचार दूर करण्याचा प्रयत्न मी निश्चितच करत आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही तो करावा. एवढीच वक्तृत्व स्पर्धेत येण्यानिमित्त शुभेच्छा देतो. आणि या राज्यकर्त्यांविरुद्ध लढताना आणि खऱ्या अर्थाने माझ्या भूमिकेशी ठाम आहे हे या राज्यकर्त्यांना सांगताना शेवटी एवढेच म्हणतो, प्रत्येक वादळ पेलेन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन आहे, पाठीशी आकाश आहे, मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्रीसारखा ताट आहे. सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे, तुमची माझ्याशी गाठ आहे. धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्थाच अशी आहे की त्याच्यावर बोलायचं म्हटल्यानंतर अगोदरच्या स्पर्धकासारखं निश्चित होणार. कारण कुठल्याही सभ्य माणसानं राजकारणावरती बोलावं अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निश्चित नाही आहे.
आणि नेमक्या थोडासा सभ्यपणा बाजूला ठेवून परत मी त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. विषय म्हणतोय असं आहे राजकारण. मित्रांनो, राजकारणाची व्याख्या, त्याची कल्पना किंवा त्याचं स्वरूप या सगळ्या गोष्टीच्या विवादात मी निश्चित पडणार नाही, कारण देशपातळीवरचं राजकारण मांडण्यासाठी पुरेसा अवधी माझ्याकडे निश्चित नाही आहे. पण महाराष्ट्राच्या पातळीवरचं राजकारण अगोदर मी तुमच्या पुढे मांडेल. कारण प्रमोद महाजन, स्वर्गीय भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी लोकशाहीची एक सुंदर व्याख्या केली होती. कारण ज्या पक्षाकडे सत्ता आहे, ज्या पक्षाचे खासदार लोकसभेमध्ये निवडून आलेत, त्यांना सत्तेमध्ये सहभागी होता येत नाही, याच्या संदर्भातली खंत प्रमोद महाजन यांनी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की लुक ॲट मी, आय एम प्रमोद महाजन, आय एम द मेंबर ऑफ सिंगल लार्जेस्ट पार्टी इन टू द पार्लमेंट, बट आय एम नॉट इन टू गव्हर्नमेंट. Look, that person, Mrs. Sonia Gandhi, she is also the member of second single largest party in the parliament, but she is also not into the government. And look, that person, Ramakant Khalap, he is the only one member of his party, but he is in cabinet minister. He is in parliament. He is not only a cabinet minister, he is the cabinet minister. This is our democracy. This is the definition given by the Pramod Mahajan. ही आमच्या लोकशाहीची अवस्था आहे. ज्या लोकांना आम्ही सत्ता दिली तीच लोक राजकारणात नेमकी दिसत नाहीत, आणि जी दिसतात त्यांच्यावरती विश्वास आमचा कधीच नव्हता. तत्वांचं राजकारण करणारी मंडळी जुनी होती. यशवंतराव चव्हाण असतील किंवा वसंतराव नाईक असतील, या लोकांनी तत्वांचं राजकारण केलं होतं, समाजाचं राजकारण केलं होतं. पण राजकारणाच्या परिभाषाच बदलून गेल्या. शरद पवारांबद्दल बोलतोय, छाती ठोकपणे सांगतो की या माणसावर विश्वास ठेवायचा नेमका कशासाठी. म्हणजे व्यक्तिगत दोष नाही, कदाचित राजकीय नेतृत्व खूप सुंदर आहे, परंतु विश्वासाची पातळी नेमकी कुठली. कारण वास्तविक पाहता एक कवी खूप सुंदर सांगतो की कुणाच्या बासही नाही कळे बारामतीवाला, पडे लोळे तरी ना मळे बारामतीवाला, सकाळी टाकून देतो दुपारी वेचून घेतो, रात्री वडे त्यांचे तळे बारामतीवाला. विदेशीचा नको गुत्ता म्हणे मी काटला पत्ता, पुलोची सरकार ज्यावेळेस त्यांनी स्थापन केलं, विदेशीचा नको गुत्ता म्हणे मी काटला पत्ता, पुन्हा का त्याच वाटेने पळे बारामतीवाला. ही आमच्या देशाच्या राजकारणाची अवस्था आहे. सत्यम शोधम सुंदरम या नाटकामध्ये राजकारणाबद्दल सांगितलं की राजकारणात सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. ही फक्त शरद पवारांच्या मुलीबाबत सांगता येणार नाही, कारण राही बिडेला कालच प्रश्न पडला होता की महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री का नाहीत. कदाचित शरद पवारांच्या मुलीला ते शक्य आहे, परंतु इतर महिलांसाठी सौंदर्याचं भांडवल करून फक्त विधान परिषद जिंकता येते, विधानसभेमध्ये जिंकता येत नाही, ही अवस्था आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री कुणाला करायचं, कुठल्याच पक्षाचं स्वैरसूतक नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जगजाहीर विरोध केला होता, त्या सडेतोडपणाला आम्ही सलाम केला होता, कारण नामांतराला विरोध होता. ती त्यांची त्यावेळेसची वैचारिक बैठक होती. आपल्या स्वतःच्या मतावरती ठाम राहायला हवं होतं, परंतु कालचं स्टेटमेंट आहे की आम्हाला तात्विक विरोध नव्हता. म्हणजे रामदास आठवलेला स्वतःच्या पंक्तीत घेण्यासाठी स्वतःच्या निष्ठेशी सुद्धा तडजोड करणारी राजकारणी मंडळी आम्ही पाहतो. शिवसेनेची धुरा द्यायची कुणाच्या हातावर होती. राज ठाकरे सारखा ज्वलंत माणूस स्वतःच्या पक्षात असताना सुद्धा पुत्रप्रेम श्रेष्ठ ठरतं, आणि राजकारणात ही मंडळी पाहायला मिळतात. हे असं आहे राजकारण. मित्रांनो, विश्वास ठेवण्याला जागा नाही. रुपाताई निलंगेकर महाराष्ट्रामध्ये निवडून आल्यानंतर त्यावेळेस ग्रामीण भागातल्या मतदारांना सांगितलं होतं, निवडणूक ज्यावेळेस चालू होती, पहिल्या क्रमांकाचं बटन दाबा, मशीन चालू होते, नंतर तुम्हाला हवं त्याला मतदान करा. रुपाताई निलंगेकराला मतदान झालं. रुपाताई निलंगेकर निवडून आल्या. स्वतःच्याच कुटुंबामध्ये राजकारणाच्या ग्रामीण भागातल्या जनतेची ही पार्श्वभूमी आहे. मित्रांनो, आदिवासी लोकांबद्दल सांगतो, त्या ठिकाणी आणखीनही त्यांना वाटतं की इंदिरा गांधी आमच्यावरती राज्य करतायत, गाय वासरू नका विसरू. ही ग्रामीण भागातल्या लोकांची अवस्था आहे. त्यांना जागृत करण्याची मानसिकता मात्र आमच्या देशातल्या लोकांची नाही. विलासराव देशमुख ज्यावेळेस सांगितलं होतं की पूरग्रस्तांच्या अवस्थेसाठी, संकटाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन केलं पाहिजे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की संकट येऊ तर द्या. संकट येण्यासाठी स्वतःची देव पाण्यात घालणारे मुख्यमंत्री आम्हाला लागलेत, आणि दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कपडे बदलणारी माणसं आमच्याकडे आहेत. मित्रांनो, सत्य साईबाबाच्या चरणी लोटांगण घालणारा मुख्यमंत्री आम्हाला लाभलाय, आणि मनोहर जोशींच्या रूपानं गणपतीला दूध पाजणारा अंधश्रद्ध मुख्यमंत्री सुद्धा या महाराष्ट्र राज्याला लाभलाय. ही आमच्या राज्याची खरी अवस्था आहे. मित्रांनो, माणसं आणि उदाहरणं ही गोष्ट सोडून द्या, पण राम मनोहर लोहियांनी सांगितलं होतं की दोष आमच्याकडे आहे. पीपल आर नॉट कास्टिंग देअर वोट, दे आर वोटिंग टू देअर कास्ट. लोक जातीनं मतदान करत नाहीत, तर जातीला मतदान करायला लागलेत. मतदानापासून, राजकारणापासून पळणं हे सर्वसामान्य माणसाचं लक्षण होत चाललंय. त्यामुळे या संधीसाधी प्रवृत्तीला आम्ही देतोय. पक्षांची नावं बदलल्यानं प्रवृत्ती बदलत नसते. सुशिक्षितपणा आणि सगळी उत्तरं, कोणता झेंडा घेऊ मी हाती, या पिक्चरमधली आमची अवस्था एक वेळ लक्षात घेतली तर फक्त मी शिवाजीराजे भोसले बोलतोय याच्यामधला सचिन खेडेकरचा शेवटचा डायलॉग आठवायचा. तोच सांगण्याची वेळ माझ्यापर्यंत येऊ नये. तो डायलॉग आठवायचा आणि आपण ठरवायचं की नेमक्या कुठल्या माणसाला स्वतःचं
नेतृत्व करण्याची संधी द्यायची आहे, ती संधी महाराष्ट्रात दिली तर कदाचित भारतातलं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व निश्चित सुंदर असेल. आणि सोनिया गांधी ठरवला म्हणून मुख्यमंत्री होणार नाहीत, तर महाराष्ट्राच्या माणसांनी ठरवला म्हणून तो मुख्यमंत्री या राज्यावरती राज्य करेल. मग त्या कुठल्याही पक्षाचा नसेल. दलितांच्या चळवळी बाबतीत तेच झालं. चार एका विचार प्रणालीची 4 शकलं आणि शिर्डीत पडला म्हणून शिवसेनेत जाणारा आठवले किती रूपं पाहिजे. सगळीच माणसं इतकीच वाईट आहेत. त्यामुळं स्वतःचा निर्णय घेण्याची माध्यमिक शाळा सुरू होती. इयत्ता 5वीचा वर्ग भरलेला होता. सरांनी शिकवता शिकवता अचानक एका मुलाला प्रश्न विचारला की बाळा रे तू मोठेपणी काय होशील. त्यावेळी त्या मुलाने उत्तर दिलं की सर मी इंजिनियर होणार. त्यानंतर सरांनी तोच प्रश्न दुसऱ्या मुलाला विचारला. त्यावेळी तो मुलगा म्हणाला की सर मी डॉक्टर होणार. असं करत करत वर्गातल्या सगळ्या मुलांनी आपापले उत्तरं दिले. त्यांच्यापैकी काहींना डॉक्टर व्हायचं होतं, काहींना इंजिनियर व्हायचं होतं, काहींना खेळाडू व्हायचं होतं, तर काहींना गायक व्हायचं होतं. वर्गातल्या छोट्या कोपऱ्यात राजू नावाचा एक अतिशय छोटा मुलगा बसला होता. सरांनी त्यालाही प्रश्न विचारला की बाळा राजू तू मोठेपणी काय होशील. त्यावेळी त्याच्या उत्तराने वर्गात प्रचंड हशा पिकला. पण सर मात्र गंभीर झाले होते, कारण त्याने उत्तर दिलं की सर मी जनतेचा पुढारी होणार आणि मी या देशाचा खऱ्या अर्थाने आधार देणार. मग त्याच्या उत्तराने वर्गात प्रचंड हशा का पिकला, कारण राजू हा पांगळा होता. मग जो मुलगा स्वतःच्या पायांवर उभं राहू शकत नाही, जो स्वतःच्या शरीराला आधार देऊ शकत नाही, तो या देशाला तरी आधार कसा देणार. हा प्रश्न साहजिकच सरांना पडला. आणि त्यावेळी हा प्रश्न ज्यावेळी सरांनी त्या मुलाला विचारलं त्यावेळी त्या मुलाने दिलेल्या उत्तरामध्ये आजच्या विषयाची फोड आणि खऱ्या अर्थाने राजकीय अवस्थेची झालेली दयनीय अवस्था मला दिसून येते. त्यावेळी तो मुलगा फक्त इतकंच म्हणाला की सर तुमच्यासारखे शिकले सवरलेले आणि धडधाकट लोक जर राजकारणाकडे पाठ फिरवून राजकारणाला नावं ठेवून राजकारणापासून दूर पळत असतील तर आमच्यासारख्या शरीराने पांगळ्या पण मनाने खंबीर असलेल्या लोकांनी राजकारणात उतरायला हवं आणि कोणीतरी ही लोकशाहीची नौका खऱ्या अर्थाने सावरायला हवी. फक्त हे असं आहे राजकारण असं म्हणून राजकारणात चालत नाही, तर ते राजकारणात उतरून खऱ्या अर्थाने राजकारण करून दाखवावं लागतं. आणि म्हणूनच चंद्रशेखर आझाद एकदा एका ठिकाणी फार सुंदर म्हणाले होते. ते असं म्हणाले होते की एक तरफ कोई छींकता है तो सारे देश को पता चलता है और एक तरफ हम देश के लिए मरते हैं या एक देश के लिए मारते हैं तो किसी को कुछ नहीं पता चलता. और इसीलिए पॉलिटिक्स में होना चाहिए. पॉलिटिक्स एक गटर है ऐसा कहकर सब लोग भाग जाते हैं, लेकिन कोई उस गटर में उतरकर उसे साफ नहीं करना चाहता. मित्रांनो, फुले शाहू आंबेडकरांच्या नावाखाली मतं मागणाऱ्यांनो खऱ्या अर्थाने जागे व्हा आणि सामाजिक समरसतेचा मंच फक्त नावाला प्रस्थापित करू नका, तर त्याच्यामधले विचारही तुमच्या अंगात बाणा. मित्रांनो, जी भूमी एकेकाळी शेतकऱ्यांची भूमी म्हणून गौरवली गेली, विदर्भातले आमचे शेतकरी हातामध्ये नांगर घेऊन खऱ्या अर्थाने जमिनीचा कस काढत होते, त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना हातामध्ये कुऱ्हाडी आणि बंदुका का घ्यावा लागला याचं खापर जर मला कोणी फोडायला सांगितलं तर मी ते साहजिकच राजकारण्यांवर फोडेल. कारण फोफावणारा नक्षलवाद याला जर कुठली परिस्थिती कारणीभूत असेल तर ती आजची राजकीय परिस्थिती आहे. मित्रांनो, ज्यावेळी इथल्या सामान्य माणसांना त्यांच्या मूलभूत गरजा मागून मिळत नाही त्यावेळी त्यांना त्या ओरबाडून घ्याव्या लागतात. एकदा माझ्या वाचनात एका नक्षलवाद्याचं पत्र आलं. त्यावेळी तो नक्षलवादी त्या पत्रामध्ये अतिशय सुंदर म्हणतो की महासागरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी 2600 कोटी रुपयांचा अनुशेष तुमच्याकडे आहे, पण आमच्यासारख्या विदर्भातल्या सिंचनाखालच्या शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 1300 कोटी रुपयांचा अनुशेष जर तुमच्याकडे नसेल तर आमच्याकडे नक्षलवादाशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही. म्हणजेच इथली बेरोजगारी, इथली बेकारी, इथली भिकारी आणि एकूणच वाढते दंगे धोपे या सगळ्यांचं प्रमाण याला कारणीभूत जर कोणी असेल तर ती म्हणजे आजची राजकीय परिस्थिती आहे. मित्रांनो, जे वैचारिक क्षेत्र म्हणजे एकेकाळी महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने गौरवभूषण मानलं गेलं, आचार्य अत्रेंनी महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा व्हावी म्हणून वेळोवेळी आपल्या प्रखर वारीने इथले श्रोते आणि इथले वक्ते सुद्धा पेटवून सोडले होते. त्याच महाराष्ट्रामध्ये जर आज कोणी थोडं जरी प्रक्षोभक बोललं किंवा बदनामकारक बोललं तर त्यांच्यावर वेळोवेळी टीका केली जाते आणि दगडफेक करणारे अविचारी तरुण इथल्या राजकीय कर्त्यांनी, इथल्या राज्यकर्त्यांनी आणि इथल्या राजकीय माणसांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केले, हेही मला दुर्दैवाने सांगावं लागतं. आणि म्हणूनच की काय, पी साईनाथन यांना शेतकऱ्यांची दफनभूमी म्हणून महाराष्ट्राबद्दल बोलावं लागतं, तर स्विस बँकेतले लोक गरीब लोकांचा श्रीमंत देश असं महाराष्ट्राबद्दल बोलतात. म्हणजेच काय, तर महाराष्ट्राकडे जे काही नाही असं नाही, पण जे आहे ते इथल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. NCERTच्या इयत्ता 9वीच्या पहिल्याच पुस्तकात असं म्हटलं आहे की जोपर्यंत सुबकतेने होणारी वाढ ही जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याला आम्ही विकास म्हणू शकत नाही. म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रात जे झालं, गेल्या 63 वर्षात आम्ही जे काही मिळवलं ती फक्त वाढ होती. मग ती आर्थिक वाढ असो, राजकीय वाढ असो, प्रादेशिक वाढ असो किंवा वैचारिक वाढ असो. पत्रांच्या ऐवजी ईमेल्स आले असतील, लँडलाईनच्या ऐवजी मोबाईल्स आले असतील, लॅपटॉप आले असतील, पण ही सगळी फक्त वाढ झाली आहे, हा विकास झाला नाही, ही प्रगती झाली नाही, अशी माझी
खडखडीत जबानी आहे मित्र हो. इतकंच नाही तर वेळोवेळी फक्त एखाद्या संस्थेच्या किंवा एखाद्या पक्षाने किंवा कुठल्याही नेत्याच्या नावाखाली आपली ट्रस्ट स्थापन करायची, आपला पक्ष निर्माण करायचा आणि त्या नेत्याच्या नावावरच पैसे कमवायचे, हा इथे एक वेगळा मोठा धंदा होऊन गेला आहे मित्र हो. जर एका मतासाठी आमच्या घरातली आई साडी, बाप दारू आणि मुलगा मटण देऊन विकत घेतले जात असतील तर ही कुठली निवडणूक प्रक्रिया, हाही माझा सवाल आहे मित्र हो. आज प्रत्येक वेळी मतदान हे किती टक्के होतं? 35%, 40%. म्हणजे उरलेल्या लोकांना एक तर तो उमेदवार मान्य नसतो किंवा त्यांना निवडणूक प्रक्रियाच मान्य नसते. असं असताना आम्ही निवडणूक झाली आणि उमेदवार सर्वानुमते निवडून आला असं कसं म्हणू शकतो? हेही माझ्यासारख्या तरुणाला प्रश्न पडतो. म्हणूनच इथली राजकीय परिस्थिती बदलायला हवी आणि ती दुसऱ्या कोणी नाही तर तुम्ही आम्ही बदलायला हवी. शेवटी सारांश असा की कुठलाही देश किंवा कुठलीही राजकीय अवस्था ही परिपूर्ण नसते तर तिला परिपूर्ण करावं लागतं. कुठलीही समस्या ही समाधान घेऊन जन्माला येत नाही तर तिच्यासाठी समाधान शोधावं लागतं. ज्याप्रमाणे पंढरीच्या वाटेवर अनेक लोक चालत असतात पण पंढरपूरचे वारकरी तेच जे मुळात माळकरी आहे, त्याचप्रमाणे लोकशाहीचे खरे पुढारी तेच जे मुळातच जनतेचे आदर्श पुढारी आहे. म्हणून शेवटी जाताना इतकंच, तुमची करा आरास तुम्ही आणि तुमचे तुम्ही लावा दिवे, तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावा तुम्ही, माझ्या भविष्याची नाही मला जरा ही काळजी, उमटे न या धरतीवरी चमके न त्या गगनात मी, उमटे न या धरतीवरी चमके न त्या गगनात मी.